राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। रावणाने स्वर्गलोकातल्या देवतांना देखील बंदी बनवून ठेवलेलं आहे, पण आता रावणाच्या लक्षात येतंय की जोपर्यंत वेदपाठी सदाचारी वैदिक कर्म करण्यामध्ये रत असे ऋषीमुनी आहेत, तोपर्यंत माझ्या हाती आलेला विजय कधीही पराजयात रूपांतरित होऊ शकतो। त्यामुळे ऋषीमुनींना वश केलं पाहिजे। ऋषीमुनी तर मानवदेह धारण करून आहेत, त्यामुळे त्यांची हत्या करायची म्हटली तर हत्या तर अगदी सहज करता येईल, परंतु ऋषीमुनींची हत्या केल्याने माझं अधिक नुकसान होईल, मला पाप लागेल याचं भान त्या रावणाला आहे। म्हणून ऋषीमुनींची हत्या करणं योग्य नाही, तर त्यांना निर्बली केलं पाहिजे, त्यांचं बळ जे आहे ते संपवलं पाहिजे। आणि मनुष्य शरीराचं बळ कधी संपतं? ज्यावेळी मनुष्याच्या शरीरातलं रक्त कमी होतं त्यावेळेला त्याचं बळ संपतं। त्यामुळे शरीराचा रक्ताशी फार घनिष्ठ संबंध आहे। आपलं रक्त शुद्ध की आपलं शरीर शुद्ध, त्यामुळे रक्त कसं शुद्ध ठेवता येईल ह्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे। रक्त जे तयार होतं ते आपल्या खाद्यपदार्थांमधून, पेय पदार्थांमधून तयार होतं। जर आपण चहा प्यायलो, कॉफी प्यायलो, कोल्ड्रिंक प्यायलो तर रक्तही त्याच दर्जाचं तयार होईल। जर विषाक्त अन्न खाल्लं तर शरीर ज्या रक्तापासून बनतं ते रक्त विषाक्त होऊन जाईल। त्यामुळे पहिला जो धातू आहे शरीरातला तो रक्त धातू आहे, तो उत्तम झाला पाहिजे। तो जर रक्त धातू उत्तम असेल तर बाकी शरीराच्या सगळ्या संस्था व्यवस्थित कार्यरत राहतात। म्हणून रक्त शुद्ध राहावं यासाठी, रक्त विषमुक्त राहावं यासाठी माणसाने परोपरी प्रयत्न केले पाहिजेत। रक्त शुद्ध राहण्यासाठी काय प्रयत्न अपेक्षित आहेत? तर अधिक पाणी पिऊ नये, कमी पाणी पिऊ नये, जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये, जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिऊ नये। रक्त शुद्ध करण्यासाठी ह्या काही गोष्टी जीवनात आवश्यक आहे। उठल्या उठल्या 4 ओंझळ भरून पाणी प्यावं, त्यांनी रक्त शुद्ध होऊन जातं। 4 ओंझळी भरून पाणी उठल्या उठल्या प्यायचं, आणि ते पण कसं प्यायचं? 1 ओंझळ पाणी प्यायची आणि ते पाणी पिऊन असं तोंडात धरून ठेवायचं, ते तोंडात धरल्यानंतर ते गिळायचं। असं 4 ओंझळ भरून पाणी जर केलं, प्यायलो आपण, उषःपान म्हणतात, त्यांनी रक्त शुद्ध होऊन जातं आपलं। बऱ्याच जणांना डायबिटीसचा त्रास, ब्लड प्रेशरचा त्रास, आणखीन काय हिमोग्लोबिनचा त्रास, असे बरेच त्रास असतात। करून बघा, खूप फरक पडतो। डायबिटीस वगैरे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो। तर 4 ओंझळभर पाणी प्यायचं। पण कसं पाणी असलं पाहिजे? ते स्टीलच्या पातेल्यात ठेवलेलं किंवा त्या काय असतं UV फिल्टरमधलं वगैरे तसं नाही।
जे नर्मदेचं पाणी किंवा बोरवेलचं पाणी येतं ते 7 पदरी फडक्यांनी गाळून ते रात्रभर मातीच्या माठामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं असलं पाहिजे. स्टीलच्या भांड्यात ठेवलं तर त्यात निकेल विकेल जे स्टीलमध्ये असतं ते त्यात एकत्र होऊन जाईल. तर 7 पदरी वस्त्रांनी गाळलेलं पाणी मातीच्या किंवा तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं असं 4 ओंझळभर प्यायचं. आता कोणी म्हणेल ओंझळभर पिण्यापेक्षा ग्लासनीच पितो. नाही, आपल्या हाताला महत्त्व आहे. आपण म्हणतो ना हाताची चव असते. काही लोकांच्या हाताने बनवलेले पोहे एकदम टेस्टी लागतात आणि तेच पदार्थ दुसऱ्यांनी घालून बनवले तर इतकी टेस्ट येत नाही. हाताला एक चव असते, कारण आपल्या हाताच्या ठिकाणी तीर्थ निवास करतात. हाताच्या अग्रभागी देवतीर्थ असतं, म्हणून देवतांना काही अर्पण करायचं असेल असं अर्पण करतो. हाताच्या ह्या किनारी ऋषीतीर्थ असतं, म्हणून ऋषींच्या निमित्ताने काही अर्पण करायचं असेल असं केलं जातं. अंगठ्याच्या दिशेला पितृतीर्थ असतं, त्यामुळे पितरांना काही द्यायचं असेल तेव्हा असं दिलं जातं. आणि इथे ब्रह्मतीर्थ असतं, आपल्याला काही प्राशन करायचं असेल असं प्राशन करतो. त्यामुळे हातात ओंझळीत पाणी घेऊन असं प्यायचं आहे. एवढं पाणी ग्लासमध्ये घेऊन तेवढा अंदाज करून तेवढं पाणी पिणं असं नाही. हाताचा स्पर्श झाला पाहिजे. हाताच्या स्पर्शाला महत्त्व आहे. तर 4 ओंझळी पाणी भरपेट प्यायचं आणि नंतर मग दिवसभर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा थोडं थोडं पाणी प्यायचं. थोडं थोडं पाणी प्यायचं. जेवायच्या आधी पुन्हा व्यवस्थित पाणी प्यायचं, अर्धा 1 तास आधी जेवायच्या. आणि मग जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्यायचं घसा शुद्ध होण्यासाठी. परंतु जेवत असताना किती पाणी प्यावं, जास्तीत जास्त एवढं छोटंसं भांडं, आपला पेला असतो ना, पूर्वीच्या काळचा काठावाला पेला असायचा, फुलपात्र, त्या फुलपात्रा एवढंच पाणी जेवताना प्यावं, त्यापेक्षा जास्त पिऊ नये. त्या फुलपात्राचा आकार त्याच हिशोबाने बनवलेला आहे की जेवताना तेवढंच पाणी प्यायचं असतं, मधून घोटघोट कोरडं वाटू नये म्हणून. आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा अर्ध्या पाऊण तासानंतर हवं तेवढं पाणी प्या. अर्धा पाऊण तासमध्ये काही प्यायचं नाही पाणी. आणि बाकी दिवसभर थोडं 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 2-2 घोट पाणी प्यायला हरकत नाही अधूनमधून. अशा पद्धतीने पाणी प्यायचं. उन्हा तान्हातून दमून भागून आल्यानंतर पाणी नुसतं प्यायचं नाही, त्याबरोबर काहीतरी एखादा गुळाचा खडा किंवा काहीतरी तोंडात टाकायचं आणि मग पाणी प्यायचं. रक्त शुद्ध होतं. तर आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी रक्तशुद्धीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपण प्राशन करतो लिक्विड फॉर्ममध्ये, त्या सगळ्या गोष्टी शुद्ध हव्या. चहा, कॉफी हे काही शुद्ध पदार्थ नाही आहेत. यामध्ये निकोटीन काय, कॅफाईन काय, बरंच काय काय असतं. त्यामुळे त्यांनी तरतरी येते, पण ती तरतरी त्या निकोटीन कॅफीनची असते, बाकी कसली तरतरी नसते. त्यामुळे चहा, कॉफी शक्यतो पिऊ नये. पण ते अर्थात निकोटीन कॅफीन म्हणजे ड्रगचा प्रकार असतो. चहाची सवय सुटत नाही, कारण ड्रग आहे एक प्रकारचं, ते त्याच्या शरीराला सवय झालेली आहे. मग ती सोडवण्यासाठी काय करायचं, तर चहा वगैरे प्यायच्या आधी एकतर थोडीशी लवंग खाऊन घ्या तोंडात, की तोंडात जर लवंग खाल्लेली असली तर चहाचा स्वाद विशेष काही लागणारच नाही. आपोआप कमी चहा प्यायलं तरी काम भागेल. दुसरी गोष्ट, चहा प्यायच्या आधी एखादा खडीसाखरेचा खडा खा, की जीभ इतकी गोड होईल की चहाची चवच लागणार नाही. मग असं करत हळूहळू चहाची सवय बंद होऊन जाते, कॉफीची सवय बंद होऊन जाते. तर चहा, कॉफी, आणखीन कोल्ड्रिंक्स वगैरे हे सगळे काही शरीराला आवश्यक गोष्टी नाहीत, किंबहुना हानिकारक गोष्टी आहेत. शरीराला आवश्यक पेय काय आहेत? कोकमाचं सरबत, लिंबाचं सरबत, वेगवेगळ्या फळांचे रस, ताक, हे सगळं शरीराला आवश्यक पेय आहे. त्यांनी रक्त शुद्ध होत जातं. तर ह्या गोष्टी प्राशन केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे अन्नपदार्थ जे असतात, त्या अन्नपदार्थ देखील काल जसं परवा वर्णन केलं, चिरणं, कापणं, काढणं, कुटणं, ते त्या पद्धतीने केले तर ती सत्व आपल्या शरीरात रक्तामध्ये जातात, नाहीतर त्या सत्वांचा चोथा होऊन जातो. जसं
एक आपण मोगऱ्याचं फूल घेतलं, नुसत्या त्या फुलांनी सुगंध घ्या, किती सुगंध येत राहतो, पण कोणी विचार केला की जर फुलात सुगंध आहे तर त्याचा रस काढतो, तो रस पण सुगंधी येईल असेल? नाही. त्या फुलाच्या पाकळ्या चुरगळून जर थेंबभर रस काढला त्याचा, तर त्याला काही सुगंध नसतो. त्यामुळे कोणत्या पद्धतीने त्या वस्तूतलं सत्व जिवंत राहील, त्या पद्धतीने ती वस्तू कापली, चिरली, भाजली, तळली, परतली गेली पाहिजे, तरच त्याचं ते सत्व टिकतं आणि त्यातून रक्त तयार होतं, रक्ताने बाकीचं शरीर तयार होतं. तर रक्ताला महत्त्व आहे. रक्त क्षीण झालं की शरीराची शक्ती संपते. शरीराची शक्ती संपली की उत्साह कमी होतो, कार्य करावंसं वाटत नाही आणि मग मनुष्य गलितगात्र होतो. म्हणून इथे रावण विचार करतोय की जर ऋषीमुनींना जर मी मारून टाकलं, हत्या केली त्यांची, तर ते तर सहज मरतील, कारण त्यांच्याकडे ना शस्त्र आहे, ना अस्त्र आहे, ना चिलखत आहे, ना ढाल आहे, काहीच नाही आहे. पण ऋषीमुनींना मारल्यानंतर मला जे पाप लागेल ते पाप भयंकर असेल, त्यामुळे ह्यांना मारून चालणार नाही, ह्यांच्याशी कपट केला पाहिजे, पण ह्यांच्या शरीरातली शक्ती खेचून काढली पाहिजे. मग शक्ती खेचण्यासाठी काय करायचं? तर रावण एक दिवस दंडकारण्यामध्ये भ्रमण करत असताना ऋषीमुनी तप करताना पाहतोय आणि विचार करतोय, ह्या सगळ्यांचा तप जसजसा वाढत जाईल आणि ह्या तपाच्या प्रभावाने पुन्हा इंद्र इत्यादी देवतांना बळ प्राप्त झालं तर स्वर्गावरचा माझा ताबा निघून जाईल. म्हणून ह्या ऋषीमुनींना दुर्बल निर्बली करण्यासाठी त्यांचं रक्त शोषण्याची आवश्यकता आहे. म्हणून रावण ऋषीमुनींच्या आश्रमात जातोय आणि म्हणतोय की मी स्वर्गलोकावर विजय प्राप्त केला आहे, आता ऋषीमंडलावर पण मला विजय प्राप्त करायचा आहे. तो विजय तर तुमची हत्या करून मी सहज करू शकेन, पण मला काही तुमची हत्या करण्यामध्ये काही रुची नाही आहे. एक काम करा म्हणे, तुम्ही दरवर्षी एक एक घडा भरून रक्त मला देत जा. आता ऋषीमुनी त्यांचे शिष्य विचार करतायत की जर रक्त दिलं नाही तर हा आपल्या शिष्यांना वगैरे मारायला सुरुवात करेल, त्यापेक्षा रक्त देऊन मोकळं व्हा. म्हणून सगळे ऋषीमुनी घड्याघड्यामध्ये भरून भरून स्वतःच्या शरीरातलं रक्त टॅक्ससारखं दरवर्षी पाठवायला सुरुवात करतात. आणि ते जे रक्त आहे ऋषीमुनींचं, ते प्राशन करून राक्षस उन्मत्त होत चाललेले आहेत. त्यामुळे राक्षसांना रक्त मांस हे आवडतंच. हा रावण काय करतो, ते रक्त राक्षसांमध्ये वाटतो. एक दिवस असंच रक्त गोळा करत असताना रावण गृत्समद ऋषींकडे जातो. त्या गृत्समद ऋषींना 100 मुलं असतात, मुलगी नसते. म्हणून गृत्समद आणि त्यांची पत्नी दोघंही प्रार्थना करतायत भगवती लक्ष्मीला की हे लक्ष्मी, आम्हाला पुत्र आहेत पण कन्या नाही. आम्हाला एक सुंदर, सुशील, पराक्रमी, दिव्य, ऐश्वर्ययुक्त अशी कन्या हवी आहे, आणि कन्या तुझ्यापेक्षा दुसरी कोणी सुंदर, सुशील, सुविद्य, संपन्न अशी नाही. त्यामुळे तूच आमच्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावं, अशा हेतूने गृत्समद ऋषींनी आणि त्यांच्या पत्नीने तप केलेलं आहे. आता बऱ्याचदा असं वाटतं की ऋषींना 100 मुलं झाली, एवढी मुलं कशी काय? अरे त्यांचं आयुष्य पण तर 10-10, 20-20 हजार वर्षांचं होतं. 10-20 हजार वर्षांमध्ये 100 मुलं होणं म्हणजे काहीच नाही. तर गृत्समद ऋषींना आणि त्यांच्या पत्नीला इच्छा आहे की आपल्याला लक्ष्मीच आपल्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावी. आणि म्हणून गृत्समद ऋषी आणि त्यांच्या पत्नीने एक तप प्रारंभ केलेला आहे. त्या तपामध्ये एक माठ घ्यायचा असतो आणि त्या माठामध्ये दूध घालून त्या दुधाला दर्भानी मंत्रवायचं असतं, लक्ष्मी मंत्राने मंत्रवायचं असतं. आणि मग त्याचं प्राशन केलं की त्या स्त्री पुरुषाला होणारी कन्या ही लक्ष्मी रूपिणी होऊन जाते. तर तो प्रयोग गृत्समद ऋषींनी सुरू केलेला होता. आणि म्हणून बाजूला छोटासा तो माठ ठेवलेला होता, त्यामध्ये थोडंसं दूध होतं मंत्रवलेलं. तेवढ्यात काय झालं, हा रावण आला. गृत्समद ऋषींना त्यांच्या 100 मुलांना म्हणतोय तुमचं रक्त द्या. इकडे तिकडे पाहतायत तर रावण तो माठ उचलून आणतोय, म्हणे या माठात भरून रक्त द्या तुमचं.
तर गृत्समद ऋषी आणि त्यांच्या 100 मुलांचं रक्त काढलेलं आहे आणि त्या माठात भरलेलं आहे रावणाने. आणि गृत्समद ऋषींसारख्या तपस्वी ऋषींचं रक्त आहे. त्यामुळे ते रक्त प्राशन जर केलं तर फार मोठा दोष लागेल हे रावणाला माहिती आहे, पण तरी रक्त गोळा केलेलं आहे. आणि नंतर तो गेलाय लंकेत महालामध्ये. मंदोदरी तिथे बसलेली होती. मंदोदरीला सांगतोय, हे मंदोदरी, इकडे ऋषींच्या गृत्समद ऋषींच्या रक्ताने भरलेला हा घडा ठेवलेला आहे, याचं रक्षण कर. याचं नंतर काय करायचं नंतर मी बघीन, आत्ता रक्षण कर. पण तहान लागली किंवा लोभ उत्पन्न झाला तर हे रक्त पिऊ नकोस म्हणे, हे विषाक्त आहे, ह्या रक्ताने खूप हानी होऊ शकते, त्यामुळे हे रक्त काही पिऊ नकोस असं म्हणून रावण निघून जातो. रावण निघून गेलेला आहे. आणि रावण काय करतोय, हिमालय पर्वत, विंध्याचल पर्वत, सह्याचल म्हणजे सह्याद्री पर्वत, ह्या पर्वतांमध्ये रमण करतोय. आणि रमण करत असताना वेगवेगळ्या यक्षांच्या, दानवांच्या, गंधर्वांच्या कन्या अपहरण करून आणायच्या आणि त्यांच्याबरोबर ऐशा आराम, मौज मस्ती वगैरे करत बसायची. अशा पद्धतीने तो रावण वर्षभर घालवतो. मंदोदरी बातमी काढते की माझा पती गेला कुठे, तर तिला बातमी कळतंय की दानव, गंधर्व आणि यक्षांच्या कन्यांबरोबर हा रमलेला आहे. कधी सह्याद्री पर्वतावर काही कन्या ठेवल्या आहेत, काही मंदर पर्वतावर ठेवल्या आहेत, काही आणखीन विंध्य पर्वतावर, काही हिमालयावर ठेवलेल्या आहेत. असं करून तो रावण ह्या सगळ्या स्त्रियांचा उपभोग घेण्यामध्ये पूर्ण वर्ष घालवतो. मंदोदरीची तळपायाची आग मस्तकात जाते की माझा पती असून मी कुठेही कोणत्याही गोष्टीत कमी नसून देखील माझा पती दुसऱ्या स्त्रियांवर जर रमत असेल तर माझं जीणं काय कामाचं आहे, काही माझ्या जीवनाचा हेतूच उरला नाही. म्हणून मी मरणच इष्ट आहे, मी मेलेलेच बरे. तर काय केलं तर मी मरून जाईन, काय केलं तर माझा नाश होईल, हा विचार करते. आणि तेवढ्यात तिला रावणाचं वचन आठवतंय की त्या घड्यामध्ये गृत्समद ऋषींचं रक्त ठेवलंय, त्यांच्या पत्नीचं, त्यांच्या मुलाबाळांचं रक्त आहे, ते पिऊ नको, ते विषासमान आहे, त्यांनी हानी होईल. तर मंदोदरी म्हणते तेच पिते आता मी, जेणेकरून मी मरून जाईन आणि ह्या त्रासातून कायमची मुक्त होईल. म्हणून मंदोदरी ते घडाभर रक्त घेतीये आणि गटा ते रक्त पिऊन टाकते. मंदोदरीने रक्तप्राशन केलंय, घडा बाजूला ठेवलाय. आणि काय आश्चर्य, त्या मंदोदरीनी रक्त पिता पिता तिच्या शरीरात लक्ष्मीनी प्रवेश केला असा भाव तिच्या हृदयात उत्पन्न होतो. आणि लगेच तिची गर्भधारणा होते. लगेच गर्भधारणा झाली पण आहे आणि लगेच कन्येचा जन्मही झालेला आहे. काही ठिकाणी म्हटलंय गर्भधारणा झाली आणि ती घाबरली की आता रावण जर आला तर काय म्हणेल की वर्षभरापासून मी बाहेर आहे, तुझा माझा संबंध नाही आणि तू गर्भवती झालीस कशी. त्यामुळे रावण प्रताडना करेल म्हणून ताबडतोब मंदोदरी काय करते, विमानात बसते पुष्पकात आणि दूर निघून जाते. विचार करते काय करावं, कोणाला कळता कामा नये की मी गर्भवती झालेले आहे. म्हणून ही मंदोदरी दूर निघून जाते. आणि कुठे निघून जाते तर धर्मक्षेत्री निघून जाते. आपल्या भारतामध्ये एक धर्मक्षेत्र आहे ज्याला आपण कुरुक्षेत्र म्हणतो. म्हणून भगवद्गीतेचा प्रारंभ पण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा येतो. त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी ती निघून जाते. पूर्वी कुरुक्षेत्रातून सरस्वती नदी व्हायची. कुरुक्षेत्राच्या एका दिशेने सरस्वती व्हायची, एका दिशेने यमुना नदी व्हायची आणि मध्यभागी ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र होतं. तर त्या कुरुक्षेत्रामध्ये ही मंदोदरी जातीये आणि स्वतःचा गर्भ काढतीये. तर एक छोटीशी तेजस्वी मुलगी तिला दिसते आणि ती मुलगी एकदम तेजस्वी, लक्ष्मीसारखी कांतिमान असते. तिला लगेच एका पेटीमध्ये बंद करते आणि जमीन खोदून त्या जमिनीत लपवून ठेवते मंदोदरी. आणि पुन्हा विमानाने लंकेमध्ये निघून जाते. डोक्यावरचं टेन्शन हलकं होतं की झालं बाबा, आता कोणी मला बघणार नाही, मी गर्भवती होते. आणि काहीच जणू काही झालं नाही अशा पद्धतीने वावरू लागते. कालांतराने रावण वगैरे येतो
त्याला काहीही कळत नाही काय झालं. इकडे काय होतं, जनक राजा जनकपुरीमध्ये राज्य करीत असतो. त्याला नारद मुनींच्या प्रेरणेने अशी इच्छा होते की मोठा यज्ञ करावा, कारण त्यावेळेला भारतवर्षामध्ये खूप दुष्काळ पडलेला होता. तर सोन्याच्या नांगरानी क्षेत्र नांगरून तिकडे जर यज्ञ केला तर त्यातून सुभिक्षा उत्पन्न होईल, चांगलं फळ प्राप्त होईल. या भावनेने जनक राजा विचार करतोय मोठा यज्ञ करावा आपण. मग यज्ञ करावा तो कुठे करावा, तर यज्ञ याग इत्यादी करताना क्षेत्र महात्म्य लक्षात घेतलं तर त्या यज्ञयागाचं फल अनेक पटीने वाढतं. म्हणजे जसं आपण एखादा यज्ञ घरामध्ये करतो, त्या घरात यज्ञ करण्यापेक्षा मंदिरात केला, मंदिराच्या आवारात केला तर तो अधिक फलदायी होतो. गोशाळेत केला तर त्याहून अधिक फलदायी होतो. तीर्थक्षेत्री केला तर त्याहून अधिक फलदायी होतो. तर नदीच्या संगमी केला तर त्याहून अधिक फलदायी होतो. म्हणून हा जनक राजा विचार करतोय की यज्ञ करायचा तर कुठे करावा, तर जिथे सरस्वती नदी एका बाजूनी वाहतीये, जिथे यमुना नदी एका बाजूनी वाहतीये, अशा धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करावा. म्हणून कुरुक्षेत्रामध्ये स्वतःच्या उपाध्यायांना, आचार्यांना, राजगुरूंना घेऊन जातोय आणि तिकडे यज्ञाला प्रारंभ करण्याची तयारी करतो. पूर्वीच्या काळी जो यज्ञ करायचे त्या यज्ञामध्ये यज्ञ मंडप जो असायचा तो अस्थायी मंडप असायचा. अस्थायी मंडप म्हणजे परमनंट मंडप कधी बनवत नाहीत यज्ञाचं. त्याचं कारण असं की यज्ञ संपन्न झाल्यानंतर यज्ञाची सगळी सामुग्री ही रुद्राला अर्पण करायची असते. पूर्वीची ही पद्धत होती. म्हणजे यज्ञ करताना वापरण्यात आलेलं जे कुटीर आहे, यज्ञशाळा आहे, त्याला लागणारं लाकूड बिकूड जे काही आहे, यज्ञ झाल्यानंतर त्याला पेटवून टाकायचं असतं. त्या विटा बिटा एका बाजूला एकत्र करून ठेवायच्या आणि यज्ञशाळेला पेटवून टाकायचं, ते रुद्राला अर्पण करायचं. ही पूर्वीची पद्धत होती. यज्ञशाळेत एकदा आपण काही अर्पण केलं की ते पुन्हा घरी आणायचं नसतं. हे हा शास्त्राचा नियम आहे. आणि मग अशा यज्ञशाळेला पूर्णपणे महादेवाला अर्पण केल्यानंतर तिकडे जो ढीग तयार व्हायचा, त्या ढिगाला पूर्वी स्तूप असं म्हणत असत. स्तूप हा शब्द वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, आरण्यक ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे स्तूप या शब्दाचा अर्थ यज्ञाच्या विटा जिकडे रचून ठेवल्या, यज्ञाची सामुग्री जिथे जाळून टाकली, तिकडे तयार झालेला जो माउंड आहे, माउंड म्हणजे ढीग, त्याला स्तूप म्हणतात. असे भारतामध्ये जवळजवळ 80,000 स्तूप होते. ठिकठिकाणी यज्ञाच्या राखेचे ढीगच्या ढीग होते. तुम्ही कधी ऐकलं असेल गाणगापूरला यज्ञाचा डोंगर आहे. आता नाही, यज्ञाचा डोंगर म्हणजे भस्माचा डोंगर. एवढे यज्ञ तिकडे झालेले होते. तर 80,000 यज्ञाची स्तूप भारतात होती. त्यानंतर अशोक राजा आला आणि ती स्तूप मीच बांधली वगैरे, तो इतिहास नंतरचा. पण स्तूप या शब्दाचा उल्लेख वेदांमध्ये येतो आणि तो यज्ञीय विटा वगैरे रचून ठेवल्या जातात जिकडे, त्याला स्तूप म्हटलेलं आहे. तर कुरुक्षेत्र हे दुर्भिक्ष इत्यादी घालवण्यासाठी उत्तम धर्मक्षेत्र मानलेलं आहे. प्रत्येक क्षेत्राचं एक महात्म्य असतं. तप करण्यासाठी स्वर्ग इत्यादी प्राप्त करायचा असेल तर यज्ञ करावा. तो कुठे करावा? तीर्थराज प्रयागला करावा, जर स्वर्ग वगैरे प्राप्त करायचा असेल तर. जर दुष्काळावर मात मिळवायची असेल तर कुरुक्षेत्रावर यज्ञ करावा. शत्रूचा नाश करायचा असेल कुरुक्षेत्रावर यज्ञ करावा. असं प्रत्येक क्षेत्राचं एक एक महात्म्य असतं. त्या त्या क्षेत्रामध्ये ते यज्ञ केल्यानंतर ते फलद्रूप होतात. उज्जयिनीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जर यज्ञ केला तर 2 फळं प्राप्त होतात. एक तर प्रचंड ऐश्वर्याची प्राप्ती होते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूत प्रेत पिशाच्य इत्यादींची जी बाधा असते ती दूर होते. त्यामुळे उज्जयिनीला यज्ञ करण्याची ही 2 फळं आहेत. त्र्यंबकेश्वर क्षेत्री यज्ञ केला तर पितरांचा उद्धार होतो. प्रत्येक ठिकाणी यज्ञाचं एक एक महात्म्य आहे.
तर जनक राजाच्या समोर समस्या ही होती की या भारतवर्षामध्ये दुष्काळ आलेला आहे. दुष्काळ घालवण्यासाठी यज्ञ करायला उत्तम क्षेत्र कोणतं, तर कुरुक्षेत्र. म्हणून कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करायचं ठरवलेलं आहे. हे ठरवल्यानंतर जनक राजा स्वतःच्या गुरूंना आचार्यांना घेऊन जातोय आणि यज्ञ करता जो असतो त्यांनी यज्ञाची भूमी नांगरायची असते. नांगरण्यापासून सगळं करायचं असतं, यज्ञमंडप बांधणं, नांगरणं हे सगळं. त्यामुळे यज्ञ असतो 7-8 दिवसाचा, पण त्याची तयारी 10-15 दिवस आधी, मग आवरणं 10-15 दिवस नंतर चालू राहतं. तर यज्ञ करण्यासाठी म्हणून नांगर फिरवायचा, आणि तो कशाचा असला पाहिजे, नांगर सोन्याचा असला पाहिजे. म्हणून नांगराला सोन्याची टोपी लावली, म्हणजे त्याला म्हणतात सीता. नांगराला जी टोपी लावली जाते, शेत नांगरताना लोखंडी टोपी असते त्याला, तर इकडे सोन्याच्या टोपीने यज्ञाचं क्षेत्र नांगरायचं असतं. म्हणून सोन्याची टोपी लावली आहे, त्याला सीता म्हणतात. आणि नांगरायला प्रारंभ केलेला आहे. नांगरायला प्रारंभ करता थोडासा नांगरायला प्रारंभ केला आहे, तेवढ्यात खणखण आवाज येतो. काय मध्ये लागलं शोधलं पाहिजे, कारण दगडाचा आवाज आलेला नाही आहे, काहीतरी आतमध्ये आहे. म्हणून जनक राजांनी माती बाजूला केली आणि पाहिलं तर एक पेटी होती. या पेटीत काय बरं आहे, गुरूंना विचारलं काय करायचं या पेटीचं. म्हणे उघडून बघ काय आहे ते. म्हणून पेटी उघडून बघितली तर त्यामध्ये ती छोटीशी बालिका, अगदी लक्ष्मीसारखी दिसणारी, अगदी जणू काही बालरूपातली लक्ष्मीच आहे अशी ती बालिका, हसती खेळती सुमुखी अशी ती बालिका दिसलेली आहे. आणि तेवढ्यात आकाशातून देवतांनी पुष्पवर्षाव केलेला आहे आणि सगळे देवी देवता जय जयकार करतायत आणि म्हणतायत की हे जनक राजा, या बालिकेचा तूच सांभाळ कर म्हणे. तेव्हा जनक राजाच्या गुरूंनी देखील सांगितलंय की ह्या बालिकेचा हे जनका तूच सांभाळ कर, असं म्हणून जनक राजांनी त्या बालिकेला स्वीकारलेलं आहे स्वतःची कन्या म्हणून. आणि तिला पहिलं स्नान घातलेलं आहे जनक राजाने. कोणत्याही बालकाला पहिलं स्नान हे वडिलांनी घालायचं असतं, हा नियम आहे. वडिलांनी नालच्छेदन करायचं असतं, हा नियम आहे. म्हणून नालच्छेदन, नाळ जी असते ती कापायची, ती वडिलांनी कापायची असते. आणि त्या बालकाला पहिलं स्नान वडिलांनी घालायचं असतं आणि नंतर जमिनीला स्पर्श करायचा असतो. हल्ली हे विधीच होत नाहीत. नालच्छेदन पण डॉक्टरच करतात, स्नानही डॉक्टरच घालतात, आणि मग जमिनीला स्पर्श तर जवळजवळ 2-3 महिन्यानंतर होतो. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की लहान बाळाचं डोकं आधी बाहेर निघतं, कारण डोक्याचं वजन जास्त असतं आपल्या. म्हणून मनुष्य कधी वरतून पडला तर डोकं आधी खाली येतं, डोक्याचं वजन जास्त असतं. तर त्यामुळे ते बालक देखील पोटामध्ये असं गोल फिरतं आणि डोकं खाली येतं, पाय वरती जातं. त्यामुळे सहसा बालकाचा जन्म होताना डोक्याकडचा भाग आधी बाहेर निघतो. तर डोक्याकडचा भाग ज्या वेळेला बाहेर निघायला प्रारंभ होतो ती वेळ नोट केली जाते. त्यानंतर ज्या वेळेला नालच्छेदन होतं आणि आईचा बालकाशी संबंध सुटतो ती वेळ नोट केली जाते. आणि नंतर त्या बालकाला स्नान घालून त्याला जमिनीला जेव्हा स्पर्श केला जातो ती वेळ नोट केली जाते. अशा 3 कुंडल्या बनवल्या जातात आणि त्या 3 कुंडल्यांच्या भविष्याचा ॲव्हरेज काढून त्या व्यक्तीचं भविष्य वर्तवलं जातं. भविष्य वर्तवण्याची ही पद्धत आहे सज्जन. आता हल्ली तर आम्हाला माहितीच नाही आहे की आपलं नालच्छेदन कधी झालं आणि आपला जमिनीला स्पर्श, पृथ्वी मातेला स्पर्श कधी झाला हेच माहिती नाही. त्यामुळे आपली जी जन्मवेळ दिलेली आहे ती जन्मवेळ नक्की कोणत्या पद्धतीची होती याचंच आपल्याला काही ज्ञान नाही आहे. कारण डॉक्टरांमध्ये पण मतभिन्नता आहे. काही डॉक्टर म्हणतात बाळ पूर्ण बाहेर निघालं की ती जन्मवेळ, काही डॉक्टर म्हणतात नाळ कापली की ती जन्मवेळ, काही डॉक्टर म्हणतात त्या बाळाला स्नानबिन घालून त्याच्या तोंडाबिंडातली घाण काढून पहिल्यांदा जेव्हा श्वास घेतो ती जन्मवेळ, काही डॉक्टर म्हणतात त्या बाळाच्या मुखातून रडण्याचा आवाज निघाला की ती पहिली जन्मवेळ. त्यामुळे नेमकी जन्मवेळ कोणती हा हल्लीच्या काळात सायंटिफिक युग असून देखील मोठा प्रश्न आहे.
आणि म्हणून आपल्या पत्रिका बनवल्यानंतर ज्योतिषी कितीही निष्णात असला तरी देखील का भविष्य आपलं 100% बरोबर निघत नाही? कारण जन्मवेळ नीट नसते आपली. म्हणजे हे नाच न जाणे अंगण टेढा असं मी म्हणत नाहीये, पण ह्या जर जन्मवेळा नीट नोट केल्या आणि ज्योतिषी जर निष्णात असेल तर तो बऱ्यापैकी व्यवस्थित भविष्य सांगू शकतो. तर जन्मवेळ नोट करताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून आम्ही लोक आग्रह करतो की डॉक्टरांना बाळंतपण करताना त्यांना आग्रह करा की नालच्छेदन वडिलांच्या हातून होऊ दे. आता वडिलांना तर काही माहिती नसतं, ते काही डॉक्टर नसतात, पण डॉक्टर नालच्छेदन करताना नुसतं मम म्हणून त्या काय यंत्र असेल त्याला स्पर्श तर करू शकतात की नाही. अगदी त्या वडिलांना मुलाला स्नान कसं घालायचं बाळाला हे माहिती नसलं तरी एक थोडंसं चमचाभर पाणी तर त्याच्या मस्तकावर घालू शकतील की नाही. तेवढं तरी करावं. डॉक्टर सहसा असं देत नाहीत करायला, तर डॉक्टरांशी गोड बोलून वगैरे हे त्यांच्याकडून करून घ्यावं की बाबा नालच्छेदनाच्या वेळेस नुसतं त्या कात्री किंवा काय जे वापरत असतील यंत्र त्याला नुसता स्पर्श तरी त्या वडिलांनी करावा. त्या बालकाला स्नान भले नर्सनी घालू दे, पण चमचाभर पाणी तरी त्या मुलीच्या डोक्यावर वडिलांनी घालावं. आणि त्या बाळाला तयार केल्यानंतर त्याला कापडात गुंडाळायच्या आधी कमीत कमी जमिनीला पृथ्वीला स्पर्श करण्या इतकी तरी परवानगी मागितली पाहिजे आणि त्या वेळा नोट केल्या पाहिजे. त्या जन्माच्या खऱ्या वेळा असतात. तर त्या बालिकेला पेटीतून काढलंय आणि त्या बालिकेला पहिल्यांदा नेऊन जनक राजांनी सरस्वती नदीनी स्नान घातले. सरस्वती नदीत नेऊन तिला स्नान घातले. त्यामुळे सीतेचं पहिलं स्नान झालेलं आहे तेच सरस्वती नदीत झालेलं आहे. पहिलं स्नान तिचं सरस्वती नदीत झालं. आता सरस्वती नदी लुप्त आहे. विश्वामित्र ऋषींचा वसिष्ठ ऋषींचा शाप लागलेला आहे तिला आणि म्हणून सरस्वती आटलेली आहे. तरी देखील 5 ठिकाणी सरस्वती नदी आजही दर्शन देते. ही 5 ठिकाणं म्हणजे कोणती? तर बद्रिकाश्रमापासून पुढे 3 किलोमीटर अंतरावर माणग्राम म्हणून एक गाव आहे, त्याला माणा गाव म्हणतात. तिकडे भीमपुलावर उभं राहिलं तर वरतून सरस्वतीचा प्रपात धबधब धबधब पडताना दिसतो. सकाळची वेळ संध्याकाळची वेळ असेल तर त्याचे जे तुषार उडतात त्याने कायम कंटिन्युअस इंद्रधनुष्य तिकडे दिसतं. बघण्यासारखं ते क्षेत्र आहे. तर तिकडे भीमानी पूल बांधलेला. पूल म्हणजे काय? असं टेंडर बिंडर काढून पूल बांधला 4 वर्षात धपकन पडला वगैरे असं पूल नाहीत ते. अख्खा एक दगडच्या दगडच उचलून आणला भीमानी आणि सरस्वती नदीवर आडवा ठेवलाय. 5127 वर्ष झाले अजूनही पूल तसाच आहे. काही झिजला नाही, पडला नाही, काही नाही. तर भीम पूल आहे तो. त्याच्या बाजूला वेदव्यासांची गुफा आहे, गणपतीची गुफा आहे. त्याच्या पुढे गेलात तर जिकडे द्रौपदी खाली कोसळली ते स्थान आहे, द्रौपदीच्या मोक्षाचं स्थान आहे. तर तिकडे सरस्वती नदी जोरात वाहते, एकदम भयंकर प्रपात आहे. पण सरस्वती नदीला ऋषींचा शाप असल्यामुळे ती अलकनंदेपर्यंत पोचायच्या आधीच गायब होऊन जाते, जमिनीत निघून जाते. बघण्यासारखं आहे ते. कधी बद्रीला गेलात ना तर टूर ऑपरेटरला म्हणा आम्हाला ते सरस्वती नदी बघायची आहे आणि सरस्वती नदी कशी जमिनीच्या आत प्रवेश करते तेही बघायचं. दोन्ही दिसतं, आजही दिसतं. त्या मोठ्या मोठ्या दगडगोट्यांमध्ये ती गायब होऊन जाते सरस्वती. नाही तर केवढा तो धोधो धोधो प्रपात चालू असतो ना, इकडे गायब होते. दुसरी सरस्वती दर्शन देते ती म्हणजे कुरुक्षेत्रातल्या ब्रह्मसरोवरी दर्शन देते. तिकडे थोडं सरोवरामध्ये थोडी ती प्रकट होते, त्यामुळे त्या सरोवरातलं पाणी सरस्वतीचं आहे. तिसरं सरस्वती दर्शन देते ती प्रयागराजला दर्शन देते. अक्षयवटाचं स्थान आहे किल्ल्यामध्ये. त्या किल्ल्यामध्ये असं खोल जायचं, तिकडे सरस्वती कूप आहे, म्हणजे सरस्वतीची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये सरस्वतीचा स्रोत दिसतो तुम्हाला. असं मोठी टॉर्च घेऊन बघितली ना तर अशी वाहताना दिसते ती सरस्वती. आणि तेच संगमामध्ये जर थोडी आपल्यात हिंमत असेल तर त्या तिकडच्या नावाड्यांना सांगायचं की मला वरतून खाली ढकला. ते दोरीबिरी बांधतात आणि खाली गेलात ना की डोळे उघडून बघायचे. इकडून मळकट पाण्याचा म्हणजे मातट पाण्याचा गंगेचा स्रोत दिसतो, काळ्या हिरवट पाण्याचा यमुनेचा स्रोत दिसतो
आणि शुभ्र मातट पाण्याचा सरस्वतीचा स्रोत दिसतो. ते असं 30-40 फूट खाली एकदम आपण जातो तेव्हा डोळे उघडायचे, तिन्ही स्रोत दिसतात आपल्याला. तर तिकडे सरस्वती आपल्याला दिसते. चौथी सरस्वती दिसते ती गुजरातमध्ये सिद्धपूर नावाच्या ठिकाणी दिसते. तिकडे थोडीशी सरस्वती वाहते. आणि 5वी सरस्वती जी दर्शन देते ती सोमनाथला प्रभास पाटणला. तिकडे सरस्वतीचा एक 3-4 किलोमीटरचा पाट जमिनीतून उगवतो, वाहतो आणि हिरण्या नदीलाचा संगम होतो तिकडे आणि ती समुद्राला मिळते. अशा प्रकारे 5 ठिकाणी सरस्वती दर्शन देते. अन्यथा द्वापर युगाच्या शेवटपर्यंत सरस्वती वाहत होती, सरस्वतीची परिक्रमा करता येत होती. आणि 6वं सरस्वतीचं दर्शन इंदोरला होतं. उपनदी आहे पण सरस्वतीचीच उपनदी आहे, त्यामुळे ही नदी पुढे जाऊन सरस्वतीलाच मिळायची. त्यामुळे माझी तर खूप तीव्र इच्छा आहे की ही नदी शुद्ध झाली पाहिजे. कारण आपली सरस्वती आहे, ऐतिहासिक पुरावा आहे. नकाशामध्ये, होळकरांच्या काळच्या नकाशामध्ये उल्लेख आहे सरस्वती म्हणून. त्यामुळे त्या उल्लेखाचा वापर जर आपण नाही केला तर सरस्वती पण म्हणेल एवढा उल्लेख मी करून ठेवलेला आहे तुमच्यासाठी, रेडीमेड आहे, फक्त सांगा सरकारला की ही सरस्वती आहे, ही कान खान वगैरे काही नाही, ही सरस्वती आहे, हे सांगण्याची गरज आहे. आणि तो नकाशा कुठे तेही मी सांगितलं, म्युझियममध्ये. त्या म्युझियमचे डायरेक्टर देखील मराठी आहेत, हा आणखीन एक फायदा आहे. आणि तो नकाशा माझ्याकडे फोटो काढून ठेवलेला आहे मी. तर सरस्वती नदीचा एक पाठ इंदोरहून वाहतो. त्यामुळे इंदोरचे लोक भाग्यवान आहेत की प्रत्यक्ष सरस्वती नाही पण सरस्वतीच्या उपनदीचं दर्शन त्यांना होऊ शकतं. तर सीतेचं पहिलं स्नान जे आहे ते सरस्वती नदीमध्ये झालेलं आहे. आणि मग त्या सीतेला घेऊन जनक राजा जनकपुरीमध्ये गेलेला आहे. आपल्याला काय माहिती आहे की सीतेचा जन्म जनकपुरीमध्ये झाला. सीतेचा जन्म जनकपुरीत नाही झाला आहे, कुरुक्षेत्रामध्ये झालेला आहे सीतेचा जन्म. आणि नंतर मग जनकपुरीला नेलं. आणि जेव्हा पहिल्यांदा सीतेला जनतेने बघितलं ते स्थान जनकपुरीमध्ये सीतेचं जन्मस्थान मानतात. पण मूळ जन्मस्थान हे कुरुक्षेत्रात आहे. आणि कुरुक्षेत्रामध्ये इतकी युद्ध झाली की त्या युद्धाविद्धांमुळे मूळ जन्मस्थान कुठे हे आता सांगणं शक्य नाही. म्हणून जिकडे जनतेने पहिल्यांदा सीतेचं दर्शन घेतलं त्या स्थानाला आपण सीतेचं जन्मस्थान मानतो. पण मूळ सीता जी आहे तिचा मूळ सीतेचा प्रादुर्भाव जो आहे तो कुरुक्षेत्रामध्ये झालेला आहे. वर्णन केलंय, स्नात्वा सरस्वती तो ये, सरस्वती नदीच्या पाण्याने तिला स्नान घातलेलं आहे. तर सीतेचा जन्म झालेला आहे. आणि या सीतेचा सांभाळ आता जनक राजा करतोय. यज्ञ वगैरे पूर्ण केलेला आहे, दुर्भिक्ष गेलेला आहे. सीतेच्या जन्माच्या वेळेस जो यज्ञ झाला त्या यज्ञाने पृथ्वीचं सगळं दुर्भिक्ष गेलं. साक्षात लक्ष्मीच प्रकट झाल्यानंतर दुर्भिक्ष राहणार कुठून, सगळे सुखी झालेले आहेत. आता यानंतर अद्भुत रामायणामध्ये रामाच्या बालकथा काही वर्णन केलेल्या नाही आहेत की रामाने बाल ते ठुमक चलत रामचंद्र वगैरे ह्याचं काही वर्णन नाही. किंवा ते वसिष्ठ मुनींच्या आश्रमात जाऊन शिकले ह्याचं काही वर्णन नाही आहे. का वर्णन नाही आहे? कारण ऑलरेडी ते वाल्मिकी रामायणात दिलेलं आहे. आणि ही कथा वाल्मिकी ऋषीच सांगतायत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की पुढची कथा सगळ्यांना माहिती आहे. आता सरळ ते कुठे येत आहेत? ना वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात राम लक्ष्मणाचं शिक्षण ह्याचं वर्णन इथे आहे, ना अहल्येच्या उद्धाराचं वर्णन आहे, ना विश्वामित्रांनी दशरथ राजाकडे रामाची मागणी केली ह्याचा उल्लेख आहे, ना ताटका इत्यादीचा वध केला ह्याचा उल्लेख आहे. कारण का? ते ऑलरेडी वाल्मिकी रामायणात आहे. आता ह्या रामायणामध्ये पुढचा जो अध्याय सुरू होतोय तो अध्याय काय म्हणतोय की रामाचं सीतेशी लग्न झालं. इथून आता अध्याय पुन्हा सुरू होतोय. कारण तिथपर्यंतचं वर्णन वाल्मिकी रामायणात पूर्ण विस्ताराने आलेलं आहे. तर रामाचं सीतेशी लग्न झालेलं आहे. आणि राम सीतेचा विवाह झाल्यानंतर रामः सीता परिणयम कृत्वा दशरथादिभिः. परिणयन याचा अर्थ
पाणीग्रहण झालेलं आहे. राम सीतेचा विवाह झालेला आहे. रामाने सीतेचा हात धरलेला आहे आणि राम सीतेला घेऊन आता दशरथ राजा अयोध्येला यायला निघालेला आहे. भ्रातृभिश्चापि सहितो भार्यया सह सीतया. रामाबरोबर त्याची भावंड आहेत, त्यांच्या झालेल्या पत्नी आहेत. त्या पत्नी कोण आहेत तर सीतेच्याच बहिणी आहेत सगळ्या. या सगळ्यांना घेऊन दशरथ राजा स्वतःच्या मुलांना सुनांना घेऊन अयोध्येला यायला निघालेला आहे. अयोध्याम गंतुमारेभे नाना वाद्य पुरस्सरम. पूर्ण यायला वरात निघालेली आहे. वाजंत्री वाजतायत, ढोल ताशे वाजतायत. अर्चिकनंदनो रामो भार्गवो रेणुका सुतः. अयोध्येला यायला निघालेले असताना काय होतंय, मार्गामध्येच अर्चिक ऋषींचा पुत्र, म्हणजे अर्चिक ऋषी म्हणजे कोण, जमदग्नी ऋषी. जमदग्नी ऋषींचा पुत्र, रेणुकेचा पुत्र परशुरामाशी गाठ भेट होतीये यांची. तस्य दशरथे श्रुत्वा रामस्या क्लिष्टकर्मणः. भगवान रामचंद्रांनी महापराक्रम गाजवला, अद्भुत पराक्रम गाजवला, विवाहाचं कौतुक झालेलं आहे. हे सगळं ऐकून विवाह कौतुकम वीरः पथा तेन समागतम. हे सगळं कौतुक ऐकल्यानंतर परशुराम तिथे आलेले आहेत. धनुरादाय तद्दिव्यम क्षत्रियाणां निबर्हणं जिज्ञास्यमानो रामस्य वीर्यं दशरथेस्तथा. कसे आलेले आहेत तर हातामध्ये मोठा धनुष्य घेऊन आलेले आहेत परशुराम. काय धनुष्य आहे तो तर ज्या धनुष्याने सहस्रार्जुनाला साथ देणाऱ्या क्षत्रियांचा नाश केलेला आहे असा तो दिव्य धनुष्य घेऊन परशुराम आलेले आहेत. आणि विचार करतायत काय रामाने पराक्रम केला एवढा की ज्याची स्तुती देव गंधर्व करतायत, मोठे मोठे राजे करतायत. काय बरं केवढा मोठा हा पराक्रमी राम आहे पाहू तरी. म्हणून कौतुकाने आलेले आहेत पाहायला, कौतुकाने आलेले आहेत. इकडे कौतुक या शब्दाचा अर्थ संस्कृत मधला घ्यायचा. मनात रोषही आहे की माझ्या आराध्य शंकराचा धनुष्य मोडला, हा रोष आहे. आणि मनात कुतूहल आहे की हा कोण राम आहे ज्यांनी एवढ्या छोट्या वयामध्ये एवढा पराक्रम गाजवला. बघतोच कोण आहे, काय आहे त्याचा पराक्रम. सतमभ्यागतं दृष्ट्वा उद्यतास्त्रमवस्थितं प्रहसन्नीव विप्रेंद्रम रामो वचनमब्रवीत. हातात परशु धारण केलाय, दुसऱ्या हातात धनुष्य धारण केलेले परशुराम तिथे आलेत. आणि हे पाहून दशरथ राजा घाबरलाय आणि स्वतःच्या पत्नींच्या मागे जाऊन लपलाय. कारण आजपर्यंत इतक्या सगळ्या क्षत्रियांचा वध परशुरामांनी केला आणि आज माझ्या मुलांनी, आज म्हणजे त्यावेळेला माझ्या मुलांनी शिवधनुष्य मोडला आणि तो शिवधनुष्य परशुरामांनी जनकाकडे सांभाळायला दिला होता. त्यामुळे परशुराम कोपलेले असणार आणि ते आपल्या वंशाचा नाश करतील ही भीती आहे दशरथाला. आणि जो एकेकाळी देवतांच्या वतीने दानवांशी लढणारा, दैत्यांशी लढणारा दशरथ राजा परशुराम आलेले पाहून घाबरतोय, हात जोडतोय, त्यांची पूजा करतोय ना पटकन लपून जातोय. बघा, घाबरण्यामध्ये देखील नीती सोडलेली नाहीये दशरथाने. म्हणजे घाबरलाय आणि पळून गेलाय असं नाही केलंय. पटकन पूजा केली आहे त्यांची आणि मग पळून गेलेला आहे पुढे काही करण्यापर्यंत. ही नीती वापरली आहे दशरथाने. हे सगळे इक्ष्वाकू वंशाचे जे राजे होते ना, नीतिमान होते. नीतीमध्ये कधी मागे पडत नसत. त्यांची चूक नाही दाखवता येणार. रामाच्या सगळ्या वंशजांचा इतिहास काढा, कुठेही कोणाची चूक नाही दाखवता येणार की इकडे तुम्ही चुकलात असं दाखवता येणार नाही. नीतिमान होते. तर दशरथ राजा मागे लपलेला पाहून रामाला चिंता वाटते की हे काय झालं. आमच्या पत्नीसमोर हे काय दृश्य दिसतंय की सासरेबुवा घाबरून लपले. आता कुळाचं नाव, कुळाचा मान राखणं हे वडिलांच्या पश्चात माझं कर्तव्य आहे. म्हणून प्रभू रामचंद्र पुढे येत आहेत. कसे येत आहेत
प्रहसन्निव विप्रेंद्र रामो वचनमब्रवीत. स्मितहास्य करून पुढे येत आहेत, रोष दाखवत नाही आहेत, स्मितहास्य करून पुढे येत आहेत आणि हात जोडून म्हणतायत परशुरामांना, स्वागतंते मुनिश्रेष्ठ किं कार्यं करवाणि ते, प्रोवाच भार्गवो वाक्यम स्वागतेन किमस्ति मे. हात जोडून प्रभू रामचंद्र म्हणतायत की हे मुनिश्रेष्ठा, आपलं स्वागत असो. मी क्षत्रिय दशरथ राजाचा बालक आहे, काय सेवा मी करू तुमची. हात जोडून प्रभू रामचंद्र विचारतायत. त्यावेळेला परशुराम म्हणतायत, स्वागतेन किमस्ति मे. स्वागत घेण्यासाठी मी काही इथे आलेलो नाहीये. ओजस्वी आहेत परशुराम, तुमचं काही स्वागत घेण्यासाठी मी आलेलो नाहीये. क्षत्रिय कालम ही राजेंद्र. हे राजेंद्र, बघा त्यात देखील राजेंद्र शब्दाचा उल्लेख केलेला आहे. अजून प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झालेला नाहीये, पण त्यांचं ते दिव्य तेज, त्यांची ती नीतिमत्ता पाहून परशुराम म्हणतायत की हे राजेंद्र, राजांमध्ये देखील इंद्र असलेल्या, हा माझा धनुष्य कसा आहे माहितीये, क्षत्रियांचा काळ आहे हा धनुष्य माझा. धनुरे तन्ममास्तीहि समारोपय यत्नेन यदि शक्तोसि राघव. हे राघवा, तू जनकपुरीमध्ये खूप पराक्रम गाजवला असं मी ऐकलंय, त्या शिवधनुष्याचा भंग केला हे मी ऐकलंय. तुझ्या शक्तीपुढे मोठे मोठे राक्षस दैत्य देखील हतबल होतात हे मी ऐकलेलं आहे. हा आहे माझा धनुष्य, या धनुष्याशी तू लढू शकशील. जर तुझ्यात शक्ती असेल तर स्वागत बिगत सोड, हातात धनुष्य धारण कर आणि माझ्याशी युद्धाला तयार. आव्हान दिलंय परशुरामांनी. इत्युक्तस्त्वाह भगवन् स्वं नाधिक्षेप्तुमर्हसि नेहि नय्य धर्मो धर्मः क्षत्रियाणां द्विजातिषु. प्रभू रामचंद्र परशुरामांचं हे वक्तव्य ऐकतायत आणि हात जोडून म्हणतायत की भगवन, या क्षत्रियांचं कार्य ब्राह्मणांचं रक्षण करणं आहे म्हणे. क्षत्रियाचं कार्य तपस्वींना, ब्राह्मणांना, ऋषीमुनींना मारणं हे कार्य नाही आहे, त्यांच्याशी युद्ध करणं तर नाहीच नाही कार्य. तुमची सेवा करणारे आम्ही युद्धाला का बरं ललकारतायत मला, मी तर तुमची सेवा करायला तयार आहे. इक्ष्वाकूणां विशेषेण बहुवीर्येण कथनम तमेव वादिनं तत्र रामो वचनमब्रवीत. हात जोडून म्हणतायत प्रभू रामचंद्र की भगवन, विशेषतः आमच्या इक्ष्वाकू वंशानी ऋषींची सेवा सोडून कधी त्यांच्यावर आक्रमण नाही केलंय. आमच्या वंशाची ही रीतच नाही की ब्राह्मणांवर, वेदपाठींवर, ऋषीमुनींवर आक्रमण करायचं. त्यामुळे ती आमच्या वंशाची रीत मी सोडू इच्छित नाही. काही सेवा असेल तर कृपा करून मला सांगा, मी ती सेवा करायला तयार आहे. अलम वागुपदेशेन धनुरायच्छ राघव ततो जग्राहरोषेण क्षत्रियर्षभसूदनम. हे राम, मला तुझ्या वाणीचा उपदेश काही ऐकायचा नाहीये. उचल धनुष्य, चढव त्यावर बाण आणि कर माझ्याशी युद्ध. परशुराम आता आज्ञा देत आहेत, युद्ध कर. रामो दाशरथिर्दिव्यैः हस्ताद्रामस्य कार्मुकं धनुरारोपयामास सलिलमिव राघव. काय झालंय, प्रभू रामचंद्र विचार करतायत की आता तर ऋषींची आज्ञा आहे की धनुष्य घे आणि माझ्याशी लढ. आज्ञा म्हटल्यानंतर मग काय करणार, जर आज्ञा नाही पाळली तर तिथे लांछन लागेल की इक्ष्वाकू वंशाचा राजकुमार ऋषी आज्ञेचा विरोध करतोय. आणि दुसरी गोष्ट, क्षत्रियाला त्याच्या शौर्याविषयी ललकारावं आणि त्यांनी शांत राहावं हेही शोभत नाही. म्हणून आता प्रभू रामचंद्र हातामध्ये स्वतःचा धनुष्य घेत आहेत, हातामध्ये धनुष्य घेत आहेत आणि त्या धनुष्यावर स्वतःच्या भात्यामधला एक बाण काढतायत आणि हसत हसत ज्या शब्दमकरोत् तत्र स्मयमानस्य वीर्यवान तस्य शब्देन भूतानि वित्रे सुरशनेरिव. ज्या वेळेला तो बाण काढला जातो भात्यामधून आणि तो जेव्हा चढवून
ती प्रत्यंच्यात ताणली जाते त्यावेळेला प्रत्यंचेचा आवाज ज्या असा निघतो, त्या प्रत्यंचेचा आवाज. तर तो ज्या शब्द निघालेला आहे याचा अर्थ आकर्ण प्रभू रामचंद्रांनी बाण ताणलेला आहे, धनुष्य ताणलं. आता काय झालंय, हे सगळे धनुष्याला बाण लावण्याची प्रक्रिया पाहिली आहे, त्याचा जो आवाज निघालेला आहे त्या आवाजाने सगळी पृथ्वी थरथर थरथर कापायला लागली. पक्षी घाबरलेत, एकमेकांना चिकटून चिकटून बसलेत, घाबरून थरथरत थरथरत की आता काहीतरी मोठं होणार. आवाजाचा देखील फरक असतो ना, जेव्हा मिसाईल निघतं त्यावेळेला त्याचा एक विशिष्ट आवाज येतो, तसा पूर्वी धनुष्याला बाण चढवायचे तेव्हा एक विशिष्ट आवाज यायचा. धनुष्य म्हणजे आपल्या खेळण्यात मिळतो तसा नाही काही धनुष्य, फार स्पेशल धनुष्य असायचे, त्यामुळे प्रत्येक धनुष्याचा आवाज वेगळा, प्रत्येक धनुष्याची पॉवर वेगळी, असं सगळं असायचं पूर्वी. सगळी पृथ्वी थरथर थरथर कापली आहे की काहीतरी भयंकर होणार आहे. अथा ब्रवीद्वचो रामं रामो दाशरथिस्तदा इदमारोपितं ब्रह्मन् किमन्यत्करवाणि ते तस्य रामो ददौ दिव्यं जामदग्न्यो महाबलः शरमाकर्ण्य देशांत मयमाकृष्यतामिति. प्रभू रामचंद्र धनुष्यावर बाण लावतायत, ताणतायत आणि म्हणतायत की हे ब्रह्मन, धनुष्य तर मी ताणला, बाण लावलाय त्याला, आता सांगा काय करू. म्हणजे पुन्हा संधी देत आहेत की मला लढायचं नाहीये तुमच्याशी, आता तुम्ही सांगा काय करू. त्यावेळेला भगवान परशुराम प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की हे रामा, तुझा बाण नको वापरूस म्हणे, हा माझा बाण दिव्य आहे, हा वापर म्हणे माझ्याशी युद्ध करायला. पूर्वीची ही उदारता होती सज्जन हो, तुझ्यासाठी हा सामान्य बाण शोभत नाही, मी मंत्रवलेला आहे, दिव्य बाण आहे, हा वापर म्हणे. पूर्वीच्या काळी ही विधा होती की एक वीर दुसऱ्या वीराच्या वीरतेची स्तुती करायचा. तर प्रभू रामचंद्रांचा जो बाण आहे तो नको, हा माझा बाण वापर म्हणे, हा जास्त तीक्ष्ण आहे तुझ्या बाणापेक्षाही. एतच्छ्रुत्वा ब्रवीद्राम प्रदीप्त इव मन्युना श्रूयते क्षम्यते चैव दर्पपूर्णोऽसि भार्गव. हे ऐकून प्रभू रामचंद्र म्हणतायत माझ्या बाणावर शंका घेतायत तुम्ही. प्रभू रामचंद्र आता क्रोधित होत आहेत, क्षत्रियोचित क्रोध त्यांचा दिसतोय आणि म्हणतायत प्रभू रामचंद्र, एक वेळ मी तुम्हाला क्षमा केली असती तुमच्या या धारिष्ट्यासाठी, पण अहंकार आणि दर्पाने युक्त जो मनुष्य असतो त्याला क्षमा नाही केली जात. त्यामुळे तुमचा बाण मला नकोय, मी काही तुम्हाला क्षमा करणार नाही, जे काय करायचं ते सांगा, काय करू. त्वया ह्यधिगतं तेजः क्षत्रियेभ्यो विशेषतः पितामह प्रसादेन तेन मां क्षिपसि ध्रुवम. माझ्या पितामहांच्या तेजानी शत्रूशी कसं लढायचं हे मला माहिती आहे म्हणे, त्यामुळे तुमचा बाण वगैरे मला नकोय, माझ्या बाणाने मी तुमच्याशी लढायला तयार आहे, ठेवा तुमचा बाण तुमच्याकडे. परशुरामांना म्हणतात पश्यमां स्वेन रूपेण चक्षुस्ते वितराम्यहम् इत्युक्त्वा प्रददौ तस्मै रामो दिव्यां दृशं तदा. तुम्हाला काय वाटतं तुमचा बाण दिव्य आहे? जरा नीट टक लावून माझ्याकडे बघा मी कोण आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्याकडे बघा आणि मग ठरवा की माझा बाण काय असेल. दिव्यम दिव्याम दृशम तदा, तुमच्या दिव्य नेत्रांनी आता माझ्याकडे निहाळा, मी कोण आहे हे ओळखा. ततो राम शरीरे वै रामो पश्यत्स भार्गवः आदित्यान् सवसून रुद्रान् साध्यांश्च समरुद्गणान्. आता परशुराम निरखून पाहतायत राम कोण आहे नक्की, दिव्य दृष्टीने पाहतायत. दिव्य दृष्टी म्हणजे जसं आपल्याला जंतू दिसला नाही की आपण दिव्य दृष्टी मायक्रोस्कोप वापरतो, दिव्य दृष्टी वापरतो की नाही. तारा बिरा दिसत नसेल तर आपण दिव्य दृष्टी वापरतो, टेलिस्कोप वापरतो. तशा काही दिव्य दृष्टी ज्या असतात ह्या आपल्याला जन्मतः प्राप्त आहेत सज्जन. रात्री झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न दिसतं
कोणत्या दृष्टीने स्वप्न दिसतं आपल्याला? ह्या डोळ्यांनी तर दिसत नाही, कारण हे डोळे बंद असतात. मग ते स्वप्न आपल्याला कोणत्या दृष्टीने दिसतं? आपल्याला ती एक दिव्य दृष्टी देवानी दिलेली आहे की जी स्वप्न दाखवू शकते. त्या आपल्या दिव्य दृष्टीला जर आपण शुद्ध केलं तर आपल्याला देवता सूचक स्वप्न दाखवायला सुरुवात करतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल, काही जण असे असतात, त्यांना काही सिद्धी असते मागच्या जन्मांच्या तपामुळे, की त्यांना जे स्वप्न पडतं ते खरंच होतं. अशी काही लोक असतात. काही लोक अशी असतात की ज्यांना उद्या काय घडणार हे आजच स्वप्न पडतं आणि मग ते म्हणतात की अहो कालच तुम्ही मला स्वप्नात दिसलात ना, आज तुम्ही भेटलात. तर आपल्याला ती दिव्य दृष्टी दिलेली आहे. फक्त त्या दिव्य दृष्टीला आपण सिद्ध केलेलं नसल्यामुळे नुसतीच स्वप्न दिसतात तिकडची तिकडची. पण त्या दिव्य दृष्टीला जर आपण शुद्ध केलं, त्या दिव्य दृष्टीला आपण पवित्र केलं तर आपल्याला पुढचं मागचं बरंच काही दिसू शकतं. तर देवानी आपल्याला स्वप्न बघण्याची एक दिव्य दृष्टी दिलेली आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या साधना केल्या की आपल्याला अलौकिक गोष्टींची बघण्याची दिव्य दृष्टी प्राप्त होते. तर परशुराम तर साक्षात ऋषी असल्यामुळे त्यांना ती दिव्य दृष्टी होती की शरीर रूपाने दिसणारा राम स्वभावतः कोण आहे हे बघण्याची दिव्य दृष्टी आता ते वापरतायत आणि रामाकडे बघतायत. तर काय दिसतंय? तर रामाच्या संपूर्ण त्या मानवी कायेच्या आतमध्ये सूर्य दिसतोय, वसू दिसतायत, रुद्र दिसतायत, साध्य दिसतायत, मरुद्गण दिसतायत, पितृन्हुताशनांश्चैव नक्षत्राणि ग्रहांस्तथा. पितर दिसतायत रामाच्या शरीरामध्ये, नक्षत्र ग्रह दिसू लागलेले आहेत, गंधर्वान राक्षसान यक्षान नदीस्तीर्थानी यानी वै. प्रभू रामचंद्रांच्या शरीरात सगळे गंधर्व दिसतायत, सगळे यक्ष दिसतायत, राक्षस दिसतायत, वेगवेगळे तीर्थक्षेत्र दिसतायत, नद्या दिसतायत, ऋषींवै सगळे ऋषी त्यांच्या शरीरामध्ये दिसतायत. निखिलान्यांश्च ब्रह्मभूतान सनातनान देवर्षिश्चैव कार्त्स्नेन समुद्रान पर्वतांस्तथा. प्रभू रामचंद्रांच्या शरीरामध्ये त्यांना ब्रह्मदेव दिसतायत, समुद्र दिसतायत, विविध पर्वत दिसतायत. एवढंच नाही तर वेदांश्च निषदान वेद दिसू लागलेले आहेत, उपनिषद दिसू लागलेले आहेत, वषटकार युक्त यज्ञ दिसू लागलेले आहेत. वषटकार युक्त यज्ञ याचा अर्थ तांत्रिक यज्ञ देखील त्यांच्यामध्ये दिसत आहेत. धनुर्वेद दिसू लागलेला आहे, विद्युत मंडलासहित मेघ दिसू लागलेले आहेत आणि ते मेघ चलायमान होऊन ठिकठिकाणी वर्षा करतायत, हेही दृश्य दिसू लागलेलं आहे. शुष्काशनी समाकीर्ण महोत्काभिश्च सुव्रत पांसुवर्षेण महता मेघसंघैश्च केवलम भूमिकंपैः सन्निर्घातैर्न दैश्च विपुलैरपि भार्गवं विह्वलं कृत्वा तेजश्चाक्षिप्य केवलम. पाहतायत वेगवेगळ्या उल्का दिसू लागलेल्या आहेत, उल्कापात होताना दिसत आहेत, अशनी इत्यादी दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या धुरी, वर्षा, मेघसमूह हे सगळे प्रभू रामचंद्रांच्या शरीराच्या आत दिसत आहेत. भूकंप इत्यादी महाकंप देखील त्या प्रभू रामचंद्रांच्या शरीरात दिसत आहेत. अशा सगळ्या दिव्य दृष्टी, दिव्य रूपाला पाहून परशुराम विह्वल झाले आणि विह्वल झालेल्या परशुरामांचं सगळं जे ओज तेज होतं ते त्या शरीरामध्ये प्रविष्ट झालं, खेचलं गेलं. अगच्छज्ज्वलितो रामं जरो प्राहु प्रभो प्रचोदितः स तु विह्वलतां गत्वा प्रतिलभ्य च चेतनां. हे सगळं बघत असतानाच प्रभू रामचंद्र सावधान म्हणतात आणि स्वतःच्या हातातून बाण सोडतायत. प्रभू रामचंद्रांचा बाण समोर आलेला आहे आणि समोर आलेला बाण पाहून काय करतायत? परशुराम पाहतायत की हा बाण रामाचा नसून साक्षात विष्णूंचाच बाण आलेला आहे आपल्यासमोर. तेव्हा परशुरामांच्या लक्षात येतं की ज्या बाणाचा मला अहंकार होता तोच तर वैष्णव बाण ह्यांनी सोडलेला आहे, हा साक्षात विष्णूच आहे असं म्हणून त्या बाणाला नमस्कार करतायत. बाण तिथल्या तिथे थांबतोय आणि प्रभू रामचंद्र म्हणतायत की माझ्या बाणाने काय करू मी तुम्हाला?
2 गोष्टी मी करू शकतो. तुम्हाला मारायची तर मला इच्छा नाही आहे. तुमचं इथे तिथे भ्रमण करणं निबद्ध करून टाकू का तुमचं तेज काढून घेऊ. 2 ऑप्शन दिलेले आहेत की तुमचं इकडे तिकडे ऋषी आहेत ना, त्यामुळे इकडे तिकडे तीर्थयात्रा विचरण हे ते सगळं, ती तुमची शक्ती काढून घेऊ का तुमचं आजपर्यंत कमवलेलं तेज काढून घेऊ. आपल्याला जर कोणी ऑप्शन दिला की तुम्हाला मृत्यू नाही होणार पण 2 गोष्टी होऊ शकतील, एक तर तुमचं इकडे तिकडे जाण्या येण्याची शक्ती काढून घेतो किंवा तुमचं आत्तापर्यंत कमवलेलं पुण्य आणि तेज काढून घेतो. आपण काय म्हणू आपण म्हणू की पुण्य आणि तेज नको बाबा काढू, कारण एवढं मेहनत करून एवढी पारायणं करून जप करून मिळवलेलं आहे. भले मी आता इंदोर सोडून जाणार नाही, ते तेज माझं काढून घे, चालेल, इंदोर सोडून नाही जाणार, पण पुण्य आणि हे नको काढू. पण परशुरामांनी उलटच मागितलं. परशुराम म्हणाले भले माझं तेज काढून घे, पण या भारत भूमीवर भ्रमण करण्याची शक्ती मात्र काढून घेऊ नको. का? कारण भारत भूमीची ठिकाणे इतकी पवित्र आहेत की त्या भूमींचं सेवन करून पुन्हा ते तेज मिळवता येईल. त्यामुळे गेलेलं तेज परत मिळवता येईल, पण भारत भूमीमध्ये भ्रमण करण्याची शक्ती जर गेली तर आहे ते तेज किती पुरणार आहे. म्हणून भारत भूमीचं महात्म्य इकडे परशुराम व्यक्त करतायत आणि म्हणतायत की भले माझं तेज घेऊन टाका, पण मला या भारत भूमीमध्ये फिरण्याचं, वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र यात्रा करण्याचं तेज माझं काढून घेऊ नका, ती शक्ती काढून घेऊ नका. रामाच्या बाणाने ते तेज काढून घेतलेलं आहे त्यांचं तपस्येचं. आणि मग काय झालंय, भीतश्च तत्र न्यवसद विनीतश्च महातपाः ततः संवत्सरेती ते ऋतौ समवस्थितम्. आता त्या प्रभू रामचंद्रांच्या शरीरात दिसलेलं विश्वरूप दर्शन पाहून परशुराम थरथर थरथर कापू लागलेले, नम्र झालेत प्रभू रामचंद्रांसमोर. आणि मग 1 संवत्सर गेल्यानंतर ते पराक्रमरहित होऊन महेंद्र पर्वतावर निघून जातात. महेंद्र पर्वतावर गेल्यानंतर निघून गेल्यानंतर पुन्हा तपाला प्रारंभ करत आहेत. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी स्वतःचं विश्वरूप दर्शन परशुरामांना दिलेलं आहे. आणि मग परशुराम तपस्येसाठी निघून गेलेत. इथे राम सीतेला घेऊन अयोध्येमध्ये प्रवेश करतायत. आणि मग 12 वर्षापर्यंत राम आणि सीतेचा संसार होतोय, भावंडांचा संसार होतोय. आणि नंतर यौव राज्याभिषेक करण्याचं दशरथ राजा ठरवतोय. आणि यौव राज्याभिषेकाच्या प्रसंगाच्या वेळी मंथरेच्या सांगण्यामुळे कैकेयी 2 वर दशरथाकडे मागते की माझ्या रामाला 14 वर्ष वनवास द्या आणि माझ्या मुलाला म्हणजेच भरताला राज्याभिषेक करून त्याला युवराज घोषित करा. यावर दशरथ राजा म्हणतोय की अगं, तुझ्या मुलाला जर युवराज घोषित करून त्याला पुढे जर राजा केलं तर रामाला आनंदच होईल, त्यामुळे ते वरदान मी तुला देतो, पण रामाला वनवास कशाला. तर कैकेयी म्हणतीये की राम जर इथे राहिला तर तो काहीतरी कारस्थान करेल आणि भरताला पुन्हा सिंहासनावरून खाली काढून तो स्वतः राजा बनून बसेल, म्हणून रामाला वनवास आणि भरताचा यौव राज्याभिषेक. दशरथाला ते काही दुःख सहन होत नाही. त्यावेळी नेमका भरत आणि शत्रुघ्न दोघंही भरताच्या मामाकडे गेलेले असतात. दशरथ राजा प्रश्नात पडतो की रामाला का म्हणून उगाच त्रास द्यायचा, उद्या त्याचा यौव राज्याभिषेक होणार आहे. पण तरी रामाला बोलवतोय दशरथ राजा. राम विचारतायत की काय आज्ञा आहे आपली. तर दशरथ राजा म्हणतोय की माझी आज्ञा आहे 14 वर्ष वनवासात निघून जा. प्रभू रामचंद्र तत्काळ बरं म्हणतात. का तुम्ही निर्णय बदलला, असं का केलं, हे का केलं, तयारी झालेली आहे, असं तसं काही वाद घालत नाही. कारण 3 गोष्टी ज्या असतात ना, ह्या अविचारणीय मानल्या गेलेल्या आहेत शास्त्रांनी. मातृ आज्ञा अविचारणीय. आईने एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती करायची. मग तिला गोड बोलून तिचा निर्णय बदलायला लावा, पण तिच्याशी द्रोह नाही करायचा.
एखादी गोष्ट आईने करायला सांगितली की हे कर, आणि जर तुम्हाला वाटत असेल यात हानी आहे, हे आहे, ते आहे, तर आईला गोड बोलून बोलून समजवा आणि मग तिचा निर्णय बदला, हरकत नाही. पण नाही नाही, हे मी काही करणार नाही, हे मला काही जमणार नाही, असा द्रोह नाही करता येत आईशी. त्यामुळे आईची आज्ञा ही अविचारणीय, पित्याची आज्ञा अविचारणीय. वडील म्हणाले हे असं कर, करायचं, त्यांनी भलं होतं. आणि जर आपल्याला वाटलं ह्यात भलं नाही आहे, तर वडिलांना गोड भाषेत समजावून बघा. जर तरी त्यांनी ऐकलं नाही आणि ते त्यांच्या निर्णयावर कायम राहिले, तर समजावं परमेश्वराचीच ही आज्ञा आहे की आपण हे करावं, करून मोकळं व्हावं. पण अर्थात आई आणि वडील तेही दशरथ आणि कौसल्यसारखे तपस्वी असले पाहिजेत. नाहीतर ते झिपरे बिपरे असतील आणि मग त्यांनी जर सांगितलं तर ते पण तपस्वी असले पाहिजेत. नाहीतर त्यांना स्वतःला नीतिमत्तेचं काही ज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाही, काही तप नाही, आणि ते आज्ञा देत आहेत असं नाही. तर मातृ आज्ञा अविचारणीय, पितृ आज्ञा अविचारणीय आणि गुरु आज्ञा अविचारणीय. गुरूंची आज्ञा ही देखील विचार करण्यासारखी नसते, त्यावर कामाला लागायचं. गुरूंनी जर सांगितलं, विचारलं की हे करशील का, तर हो किंवा नाही म्हणता येऊ शकतं. पण हे कर जर गुरूंनी सांगितलं तर करायचं. मग त्यावर काही कोणत्याही प्रकारचा प्रतिवाद, युक्तिवाद घालायचा नाही. पण हे करण्यासाठी गुरु तसे असले पाहिजेत. म्हणून गुरु करताना फार विचारपूर्वक गुरु करावेत. गुरु करण्याआधी गुरूंची कितीही परीक्षा घ्या, काही चूक नाही त्यामध्ये. पण एकदा गुरु केल्यानंतर मात्र गुरु तुमची परीक्षा घेतील, मग तुम्ही नाही परीक्षा घ्यायची. पण यामध्ये तैत्तिरीय उपनिषदाचं एक वाक्य आहे की गुरु जर शास्त्रविरुद्ध वागत असतील तर अशा गुरूंचा त्याग करता येऊ शकतो. पण ते शास्त्रविरुद्ध वागतायत का हे कळण्यासाठी आपल्याला शास्त्र आधी आलेलं असलं पाहिजे, शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. तर मातृ आज्ञा अविचारणीय, पितृ आज्ञा अविचारणीय, गुरोर आज्ञा अविचारणीय, आणि त्याबरोबर अतिथी आज्ञा अविचारणीय सांगितलंय. अतिथीची आज्ञा देखील पाळावी. अनसूयेनी अतिथीची आज्ञा पाळली, विचारपूर्वक पाळली, तपःपूर्वक पाळली. दत्तात्रेयांचा जन्म झाला, प्राकट्य झालं. त्यामुळे अतिथीची आज्ञा देखील पाळायची असते. पण तो अतिथी तसा असला पाहिजे, नाही तर अजमल कसाबसारखा अतिथी आला, पाणी द्या म्हणून सांगितलं, पाणी प्यायला ना शूट करून टाकला, असा अतिथी नाही. अतिथी हा खरोखर अतिथी शब्दाला शोभेल असा हवा. कसा अतिथी असला पाहिजे की जो दुरून दमून भागून आलेला आहे, जो भुकेला आहे, तहानेला आहे, असा तो अतिथी, त्याची आज्ञा अविचारणीय. तर ह्या 4 जणांची आज्ञा अविचारणीय आहे. पण त्याबरोबर एक डिस्क्लेमर आहे की शास्त्राचा विचार अवश्य करावा त्याबरोबर. नाहीतर हल्ली आईची आज्ञा पण चुकीची असू शकते, वडिलांची आज्ञा पण चुकीची असू शकते, गुरूंची आज्ञा पण चुकीची असू शकते, अतिथीची आज्ञा पण चुकीची असू शकते. त्यामुळे तो आई, वडील, अतिथी, गुरु हे त्या शास्त्राचे करते धरते आहेत का हे आधी बघायचं, मग आज्ञा पाळायची. तर दशरथ राजा काही असा सामान्य नव्हता. तो शास्त्रविद होता, शास्त्राचा जाणकार होता, नीतिमान होता, देवतांचा आशीर्वाद त्याच्या ठाई होता, वंश परंपरेने अत्यंत सत्वशील घराणं ते होतं. आणि असा तो दशरथ राजा आज्ञा देतोय की 14 वर्ष वनवासात जा. त्यामुळे त्या आज्ञेला प्रभू रामचंद्रांनी कुठेही काट दिलेला नाही. लगेच बर म्हणतायत. का, कशाला, कोणी तुमचे कान भरले, काही नाही विचारलं. प्रभू रामचंद्रांनाच दिसतंय की वडील आज्ञा देत असताना तिकडे फुसफुसत कैकेयी राणी बसलेली आहे. त्यावरून ते अंदाज लावतायत हिनीच काहीतरी केलं. पण तिचाही राग धरलेला नाही, कारण शेवटी आज्ञा वडिलांकडून आलेली आहे ना, त्यामुळे ती पाळलीच पाहिजे. लगेच प्रभू रामचंद्र बर म्हणतायत आणि निघतायत. तर निघताना कैकेयी म्हणतीये राजपोशाख उतरवून जा वनवासात, साधे कपडे घालून जा. तर प्रभू रामचंद्र स्वतःचे अलंकारही बाजूला ठेवतात आणि निघून जातात. निघताना विचार करतीये की साधे कपडे म्हटले तरी राजाचे साधे कपडे पण हाय क्वालिटीचे असतात. म्हणून कैकेयीनी आणखीन योजना केली आहे, झाडांची वल्कलच हातात धरली आहेत, हे घालून जा. वल्कलं म्हणजे झाडांची सालं,
हे घालून जा म्हणे. नाहीतर साधे कपडे म्हटले तरी एकदम हाय क्वालिटीचे कपडे, कारण राजकुमार आहेत ते. तर म्हणून हातात दिले, हे घालून जा. प्रभू रामचंद्र बर म्हणतात आणि वल्कल परिधान करून निघाले. कौसल्येला नमस्कार करायला आलेत की आई, बाबांनी वडिलांनी 14 वर्ष वनवासात जायला सांगितलंय, मला आशीर्वाद दे, आज्ञा दे. नाही, आज्ञा काय द्यायची, वडिलांची मिळाली आहे आज्ञा. 2-2 आज्ञा थोडेच घेतात, एक आज्ञा मिळाली की तेवढी पर्याप्त असते. तर वडिलांनी आज्ञा दिली आहे वनवासात जाण्यासाठी, तर तुझा आशीर्वाद दे. कौसल्या म्हणते, अगं अरे का हे असं बोलतोयस, हे असं कसं झालं. तरीच माझ्या दासींनी सांगितलं की कैकई काहीतरी भडकलेली होती, तिच्यामुळेच हे झालं असणार. थांब रामा थोडा वेळ. कैकई तर माझ्या बहिणीसारखी आहे, तिची समजूत घालते, ती तिचा निर्णय मागे घेईल, तू काही वनवासात जाऊ नको. प्रभू रामचंद्र म्हणतात की कैकई मातेने आज्ञा दिली की नाही मला माहिती नाही, वडिलांनी आज्ञा दिली, मी हो म्हटलेलं आहे, त्यामुळे आता मी वनवासात गेल्याशिवाय राहणार नाही. आता जरी कैकई मातेने आज्ञा बदलली तरी वडिलांनी दिलेली आज्ञा 14 वर्षाच्या वनवासाची आहे, ती त्यांना मी हो म्हटलेलं आहे, त्या वचनापासून मी मागे हटणार नाही. निर्णय झाला. प्रभू रामचंद्रांचा हा निर्णय ऐकत असताना कौसल्येच्या बाजूला सीता येते आणि ती ऐकते. ती पण ताबडतोब स्वतःची वस्त्र, राजपोशाख बाजूला करते, साधी वस्त्र परिधान करते आणि सासूबाईंना म्हणते की सासूबाई, मला आशीर्वाद द्या की पतिव्रता धर्माचं पालन करीत मीही यांच्यासोबत वनवासात त्यांच्या बरोबरीने छायेप्रमाणे त्यांच्याबरोबर राहील, आशीर्वाद द्यावा आपण. कौसल्या म्हणते, अगं तू कशाला जातीय, आज्ञा त्याला आहे, तू कशाला जातीयस. तर सीता म्हणते की विवाहाच्या वेळेस, कन्यादानाच्या वेळेस वचन दिलेलं होतं की पतीच्या छायेसारखी त्यांच्याबरोबर मी राहील, त्यामुळे त्या वचनाला पालन करणं हे या कुळातल्या ज्येष्ठ पुत्राची पत्नी असल्यामुळे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे हे वनवासात आणि मी महालात हे शक्य नाही. कौसल्येचा नाईलाज होतो. बघा, अशी नीतिनिपुण सून मिळणं, नीतिनिपुण पत्नी मिळणं, नीतिनिपुण पिता मिळणं, नीतिनिपुण पुत्र मिळणं, काय तो वंश असेल, इक्ष्वाकू वंश, सगळे नीतीने चालत आहेत. कोणी मनाच्या लहरीने नाही चालत आहेत, सगळे नीतीने चालत आहेत. तर सीता पुढे निघालेली आहे आणि सीता आणि राम कुठे निघाले हे असे पोशाख घालून. लक्ष्मण विचारतोय, दादा काय झालं. प्रभू रामचंद्र म्हणतात, वडिलांनी वनवासात जायला सांगितलं. लगेच लक्ष्मण तलवार काढतो. वडिलांनी सांगितलंय, नक्कीच त्या कैकई मातेचा ऐकून सांगितलं असणार. ताबडतोब त्यांना मी अटक करतो आणि तुरुंगात टाकतो आणि उद्या यव्व राज्याभिषेक नाही, राज्याभिषेकच करून टाकू. रामा तुझा, दादा तुझा राज्याभिषेकच करून टाकू. मला जेव्हापासून कळू लागलं तेव्हापासून माझ्या लक्षात येतंय की आपल्या वडिलांना 3 पट्टराण्या असल्या तरी तिघींमध्ये कैकई माता त्यांना जास्त प्रिय आहे, हे माझ्या लक्षात येतंय. मुलं जशी मोठी होतात ना, तसे तेही आई वडिलांच्या मनातले भाव ओळखू लागतात. तर म्हणे मला कधीच लक्षात येतंय की तिन्ही राण्यांपैकी कैकई माता त्यांना अधिक प्रिय आहे. आणि राजानी आपपरभाव ठेवायचा नसतो पत्नीमध्ये. असा राजा जो पत्नीच्या आहारी जाऊन यव्व राज्याभिषेकासाठी तयार झालेल्या स्वतःच्या मुलाला वनवासात पाठवतो, अशा राजाला अटक करून तुरुंगात टाकलं पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, राजनीतीच्या शास्त्रानुसार तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. बघा, लक्ष्मणाच्या म्हणण्याला खोडलं नाहीये रामाने. म्हणतायत की राजनीतीच्या शास्त्रानुसार तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु आपल्यासाठी ते केवळ राजा नाही आहेत, आपल्यासाठी ते पिताही आहेत, हे लक्षात ठेव. त्यामुळे त्यांची आज्ञा ही राजाची आज्ञा नसून पित्याची आज्ञा आहे. म्हणून पितृ आज्ञा अविचारणीय ह्या नियमानुसार त्यांची आज्ञा पाळायचं मी ठरवलेलं आहे. असं म्हणून प्रभू रामचंद्रांचा दृढ निश्चय लक्ष्मण पाहतोय आणि तो म्हणतोय की दादा, आजपर्यंत असं कधी झालं की मी तुमच्याबरोबर राहिलो नाही.
तेव्हा या वनवासात देखील मी तुमच्याबरोबर येईन. प्रभू रामचंद्र म्हणतायत की अरे मला वनवास आहे, तुला कुठे आहे वनवास? तू तर राहा, सगळ्या आईंचा सांभाळ कर. आत्ता भरत आणि शत्रुघ्न गेलेत तिकडे. कुठे गेलेत? मामाकडे गेलेत. या आयांचा सांभाळ कोण करणार म्हणे? तू कर. लक्ष्मण म्हणतो पत्नीचा सांभाळ करायला पती आहे ना म्हणे. त्यामुळे पतीच्या नसताना आईचा सांभाळ करणं, पत्नीचा सांभाळ करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. आत्ता आहेत ना दशरथ राजा, ते करतील ना सांभाळ त्यांच्या पत्नींचा. मी कशाला हवं करायला सांभाळ? मी येतो म्हणे तुमच्याबरोबर. लक्ष्मण निघालाय. तर लक्ष्मणाबरोबर लगेच त्याची बायको पण निघते. ह्या सगळ्या पतिव्रता होत्या. लक्ष्मणाच्या बायकोचं नाव काय? उर्मिला. लक्ष्मणाची बायको देखील सीतेसारखा पोशाख परिधान करते आणि मी पण निघते. सीता म्हणते की अगं तू कशाला निघतीयेस, तू थांब इकडे. नाही नाही म्हणे मी पण येते. तर लक्ष्मण म्हणतो की अगं आईंकडे बघणार कोण? आता हा एवढा धक्का कौसल्या मातेला, माझ्या निघण्याचा धक्का सुमित्रा मातेला सहन होईल का? त्यामुळे तू इथेच राहा असं म्हणून लक्ष्मण उर्मिलेला तिथेच थांबवतोय. आता पती आज्ञा मानून उर्मिला तिथे थांबतीये आणि राम, लक्ष्मण आणि सीता निघालेले आहेत. पुढे मग काय झालं तुम्हाला माहिती आहे की दशरथाने एक रथ पाठवला. मग त्याच्याबरोबर रामाबरोबर सगळी अयोध्या नगरी गेली. मग पहिल्या दिवशी रात्री एका ठिकाणी विश्राम केला. त्या विश्रामामध्ये रामाच्या लक्षात आलं जर हे असंच चाललं तर मी जिथे जिथे वनात जाईन तिथे तिथे अयोध्येची प्रजा येईल. म्हणून मध्यरात्री ब्राह्म मुहूर्तावर लवकर उठून प्रभू रामचंद्र लगेच तिकडून निघून जातात आणि दूर निघून जातात एकदम. अयोध्येच्या वासियांना कळतच नाही राम कुठे गेले. हताश होऊन ते परत येतात. दशरथ राजाचा मृत्यू होतो ह्या पुत्रवियोगामध्ये. दशरथ राजाच्या अंत्यसंस्कारासाठी आता मुलगा हवा म्हणून अयोध्येचे मंत्री जात आहेत भरताला घेऊन येण्यासाठी. भरत आणि शत्रुघ्नाला घेऊन येत आहेत. भरताला कळतं की आपल्या आईच्या दुष्टतेने हे सगळं झालं. म्हणून तो आईची भर्त्सना करतो, वडिलांचा अंत्यविधी करतो. तोपर्यंत प्रभू रामचंद्र प्रयागराजी भरद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तिथून आता कुठे वनवासात जाणं चांगलं हे भरद्वाजांना विचारतायत. आणि प्रभू रामचंद्रांना भरद्वाज मुनी सांगतायत की या मार्गाने जा. या मार्गाने गेल्यानंतर चित्रकूट नावाचा पर्वत लागेल, त्या पर्वतावर तुम्ही राहा. तिथे ऋषीमुनी तप करतात. 14 वर्ष तपश्चर्येमध्ये तुमचे चांगले जातील तिकडे तपस्येमध्ये. म्हणून प्रभू रामचंद्र चित्रकूटावर गेलेत. तिकडे लक्ष्मणाला सांगून एक सुंदर कुटीर बांधलेलं आहे. आणि कुटीर बांधून प्रभू रामचंद्रांनी तिकडच्याच ऋषीमुनींना बोलवून वास्तुशांत केलेली आहे. उल्लेख आहे वास्तुशांत केल्याचं. कुटीराचं पण वास्तुशांत करतात सज्जन हो. आता मोठे मोठे बंगले बांधून पण लोक करत नाहीत, अशी स्थिती आहे. प्रभू रामचंद्रांनी कुटीर बांधलं, त्याची पण वास्तुशांत केलेली आहे. आणि इथे मोठे मोठे फ्लॅट बंगले घेतल्यानंतर काय होतंय वास्तुशांतीनी? जाऊ दे, वास्तुशांतीची वगैरे गरज नाही. मन चंगा तो कठौती में गंगा. अरे कठौती में गंगा काय? मन चंगा तो कठौती में गंगा हे रविदासांनी म्हणणं ठीक आहे. आपलं किती चंगा आहे बघा ना. कळलं की नाही? त्यामुळे रामाचं मन चंगा नव्हतं का? पण तरी वास्तुशांत केली. तरी दशरथ राजाचं वार्षिक श्राद्ध त्या वर्षातिथीच्या दिवशी व्यवस्थित करत होते. त्यामुळे तुमचं आमचं कर्तव्य आहे, शास्त्राचं पालन करणं हे कर्तव्य आहे, ऑप्शनल नाही आहे ते. नवीन वास्तू घेतली म्हणजे सबनीस गुरुजींना बोलवलंच पाहिजे वास्तुशांतीसाठी. एक उदाहरण सांगतो. आत्ता तुम्ही आहात म्हणून तुम्ही नाही प्रमोशन नाही. वैदिक आश्रमातल्यांना प्रमोशन करायची गरजच नाही. सगळे अगदी संस्कारित आहेत. गुरुजी समोर आहेत म्हणून. दुसरे गुरुजी असते तर त्यांचं नाव घेतलं. हां, तुषार गुरुजींना बोलवा, सबनीस गुरुजींना बोलवा, चौधरी गुरुजींना बोलवा. पण नवीन घर बांधलं की वास्तुशांत झालीच पाहिजे. प्रभू रामचंद्रांनीही कुटीराची वास्तुशांत केलेली आहे. तर प्रभू रामचंद्रांनी वास्तुशांत केली आणि सुखाने राहत होते. सकाळी जायचा लक्ष्मण, कंदमुळं फळं घेऊन यायचा. सीता आजूबाजूची फुलं बिलं घेऊन हारबीर तयार करायची, तिकडे पूजा बिजा करायचे.
कंदमुळं दुपारच्या वेळेला खायचे, तिघही जण जाऊन ऋषीमुनींचा संध्याकाळी सत्संग करायचे, चांगले दिवस चालू होते. तेवढ्यात काय होतं, इकडे दशरथ राजाचा अंत्यविधी झालाय, दशक्रिया झाल्या, 10व 12व 13व सगळं झालंय. आणि आता कैकेयी म्हणतीये की भरता, आज आता स्वर्णिम दिवस आला, तुझा राज्याभिषेक करायचा, आता सुतक संपलं. तेव्हा भरत म्हणतो, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. धिक्कार करतो भरत, धिक्कार करतो स्वतःच्या मातेचा. भरत मातेचा धिक्कार करतो आणि म्हणतो की एक वेळ कुपुत्र जन्माला येतो ग आई, पण कुमाता कधी जन्माला येत नाही. पण ह्या नियमाला तू अपवाद सिद्ध झालीस. पुत्र कुपुत्र भले ही माता न कुमाता. मैथिली शरण गुप्त. मैथिली शरण गुप्त हे भारताचे राष्ट्रकवी आहेत. बरेच जणांना माहीतच नाही आपले राष्ट्रकवी कोण. आणि पाकिस्तानचे राष्ट्रकवी आहेत मोहम्मद अल्लमा इक्बाल, हे पाकिस्तानचे राष्ट्रकवी. पाकिस्तानच्या राष्ट्रकवींनी 2 कविता लिहिल्या आहेत ज्या पाकिस्तान सरकारने छापलेल्या आहेत. आणि त्या 2 कवितांमध्ये प्रभू रामचंद्रांचा उल्लेख त्यांनी आदराने केलेला आहे आणि ते पाकिस्ताननी छापलेलं आहे. आणि आपल्या अयोध्येच्या केसमध्ये त्याही कविता देण्यात आलेल्या. रामाला त्यांनी फरिश्ताए हिंद म्हटलेलं आहे. रामाची खूप स्तुती केली अल्लमा इक्बालांनी. 2 कविता रचलेल्या आहेत, वाचण्यासारख्या आहेत. मी त्या पाठ करून ठेवल्या आहेत. रामो राजमणी सदा विजयते, त्याबरोबर फरिश्ताए हिंद पण मी गातो, जेणेकरून आपल्या मुस्लिम बांधवांना कळेल की बाबा पाकिस्तानचा राष्ट्रकवी रामाचं गुणगान गातो, तुम्ही का विरोध करतायत. तो पाकिस्तानचा राष्ट्रकवी, त्याची कविता आपण दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला गातो. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही कविता पाकिस्तानच्या राष्ट्रकवींनी लिहिलेली आहे. काय नवल आहे बघा. तुम्हा आम्हाला माहिती नाही पाणिनी महर्षी ज्यांनी संस्कृतचं व्याकरण लिहिलं त्यांची जयंती कधी आहे, तुम्हा आम्हाला माहिती नाही. पण पाकिस्तानमध्ये पाणिनी जयंतीची सुट्टी आजही दिली जाते. पाणिनी जयंतीची सुट्टी आजही दिली जाते पाकिस्तानमध्ये. बघा पाकिस्तानची वेबसाईट बघा, त्यात पाणिनी जयंती आहे. पाकिस्तानचा म्हणजे मी काही पाकिस्तान समर्थक नाही आहे हां, पण म्हणजे पाकिस्तानी लोक हिंदू गोष्टींचा सन्मान करतायत. पण आज त्याच भारतामध्ये गायी असुरक्षित आहेत, गोरक्षा होत नाहीये. आजही गाय कापल्या जात आहेत. कालची बातमी कळली की नाही तुम्हाला. गोरक्षण करण्यासाठी आलेले फरसावाले बाबा यांना चिरडून मारून टाकण्यात आलं. भारतासारख्या हिंदू देशामध्ये, हिंदू राष्ट्रामध्ये. ते सेक्युलर वगैरे आहे, पुस्तकात लिहिलंय, आपणही मानलं पाहिजे. पण मुळात हिंदू राष्ट्रच आहे, हिंदुस्थानच नाव आहे भारताचं. इंडिया हा शब्द कशावरून आला, इंडसवरून. हिंदू या शब्दापासूनच इंडिया शब्द आलेला आहे. त्यामुळे भारत हिंदू राष्ट्रच आहे. तर या हिंदू राष्ट्रामध्ये गाईला वाचवणाऱ्याला गुंड म्हटलं जातं. गोरक्षक गुंडे हे कोणी म्हटलेलं आहे बघा, जरा इंटरनेटवर सर्च करून बघा कोणी म्हटलंय गोरक्षकांना गुंड. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की जे हिंदुत्वाची पताका फडकवणारे आहेत त्यांच्या नेत्यांनी गोरक्षकांना गुंड म्हटलेलं आहे. जरा गुगलवर सर्च करून बघा. एवढंच नाही तर गाईला वाचवायला निघालेले फरसावाले बाबा त्यांना चिरडून मारण्यात येतं. कालच्या दिवशी कोणाला खुश केलंय. कालचा दिवस काय होता माहिती आहे तुम्हाला, कोणाचा सण होता. त्या सणाच्या दिवशी एक गोरक्षक मारला जातोय. काय संदेश जातोय ह्यातून बघण्यासारखं आहे. आणि तो गोरक्षक मारला गेल्यानंतर पोलिसांनी दिलेलं स्टेटमेंट वाचा. काय स्टेटमेंट आहे. म्हणजे हे सगळं बघून हैराण व्हायला होतं की काय चालू काय आहे देशामध्ये. देशामध्ये काय चालू आहे याबद्दल बौद्धिक करण्याची गरज आहे भरपूर. ज्या पद्धतीने आपल्याला देश घडवायचा आहे त्या दिशेने घडतोय का ह्याचं मोठं बौद्धिक करण्याची गरज आहे. आज पुन्हा बौद्धिक करायची गरज आहे. तर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे पाकिस्तानचा राष्ट्रकवी इक्बाल म्हणतोय. आणि आपले राष्ट्रकवी आहेत मैथिली शरण गुप्त. त्यांनी पण उत्तम वाङ्मय रचलेलं आहे.
रामायण महाभारत यावर इतकं सुंदर काव्य रचलेलं आहे. आपल्या देशाचं दुर्भाग्य असं आहे की तुमच्या आमच्यापैकी फार क्वचित जणांनी मैथिली शरण गुप्तांचं काव्य वाचलं असेल. जर काव्य वाचायचं असेल तर इकडे मृगनयनीचं ते स्टोअर आहे ना, त्याच्या समोर सर्वोदय पुस्तक भांडार आहे. त्या सर्वोदय पुस्तक भांडारामध्ये मैथिली शरण गुप्तांचं सगळं साहित्य मिळतं. एखादं छोटीशी पुस्तिका आणा, नुसतं पंचवटी एक काव्य ते आणा, काही आणा, एवढं वाङ्मय आहे त्यांचं, पण त्यातलं एखादं वाङ्मय आणून वाचा. आपण मूळ हिंदू राष्ट्रामध्ये निघून जातो ते काव्य वाचता वाचता. आपल्या डोळ्यासमोर येतं की भारताच्या राष्ट्रकवींनी कसा देश आपल्यासमोर मांडलेला आहे, कशी देशाची संस्कृती आपल्यासमोर मांडलेली आहे. वाचलं पाहिजे. आयुष्यात एकदा तरी मैथिली शरण गुप्तांचं एखादं पुस्तक वाचलं पाहिजे. आयुष्यात एकदा तरी सुभद्रा कुमारी चौहानांचं एखादं काव्य वाचलं पाहिजे, काव्य पुस्तक. एकदा तरी महादेवी वर्मांचं एखादं पुस्तक वाचलं पाहिजे. हे वाचलं पाहिजे. खूप सुंदर सुंदर हे ग्रंथ आहेत. एखादं सुधा मूर्तींचं पुस्तक, एखादं APJ अब्दुल कलामांचं पुस्तक वाचलं पाहिजे. आपण जी पारायणं करतो धर्मग्रंथांची, त्याचबरोबर सांप्रत काळात काय चालू आहे हे कळण्यासाठी ह्या महापुरुषांची काही ना काही पुस्तकं एखादं तरी वाचलं पाहिजे. विंग्स ऑफ फायर वगैरे अब्दुल कलामांचं सुंदर पुस्तक आहे. आत्ता सध्या गुढीपाडव्यापासून मी 2 पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आधी वाचली आहेत 2-3 वेळा, पण पुन्हा. एक डिस्कवरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरूंचं, आणि दुसरं 6 सोनेरी पाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. 2 संपूर्ण भिन्न विचारधारेची व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे काँग्रेसी दृष्टीतून भारत कसा आहे हे आपल्याला डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये कळतं, आणि राष्ट्रनिष्ठ दृष्टिकोनातून, हिंदुत्वनिष्ठ दृष्टिकोनातून भारत कसा आहे हे 6 सोनेरी पानांतून आपल्याला कळतं. त्यामुळे 2 पुस्तकांचा तौलनिक अभ्यास आत्ता सुरू केला आहे. मी वाचली आहेत, अगदी म्हणजे 8वीत असताना वाचलेली आहेत. त्यानंतर पुन्हा 1-2 वेळा वाचली. पण आता मी तौलनिक अभ्यास करतोय की नेहरूंच्या डोळ्यासमोरचा भारत कसा आहे, सावरकरांच्या डोळ्यासमोरचा भारत कसा आहे, आणि या दोघांपैकी तथ्य काय आहे. कारण दोघेही मनुष्य आहेत, त्यामुळे दोघंही चुकू शकतात. त्यामुळे हे सत्य आहेत ते असत्य आहेत असं नाही म्हणता येणार. पण दोघांचा तौलनिक अभ्यास करून आपल्या डोळ्यासमोर भारत कसा असला पाहिजे याचं चित्र आपण निर्माण करू शकतो की नाही. तर वाचलं पाहिजे. वाचलं तर आपण वाचू, वाचाल तर वाचाल म्हणतात ना, तसं वाचलं पाहिजे आपण. तर इथे प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावर गेलेत. तिकडे भरत म्हणतोय की कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. कुमाता कधी होणार नाही, कुपुत्र होऊ शकतो, पण या नियमाला हे माते तू काळिंबा फासलास. मुलाचं भलं कशात आहे ते तू लक्षात नाही घेतलंस. प्रभू रामचंद्र माझे जीव आहेत, प्राण आहेत, आणि त्यांना माझ्यापासून दूर केलं, त्यांना वनवास भोगायला लावते, हे योग्य नाही, धिक्कार असो तुझा. आता मुलांनीच धिक्कार केला हे पाहून कैकेयीचे डोळे खाडकन उघडतात, आणि आपल्या हातून केवढी भली मोठी चूक झाली हे कैकेयीच्या लक्षात येते. 2 गोष्टी घडल्या ना, मुलाच्या नजरेतून पडली आणि पती गमावून बसली. त्यामुळे किती नुकसान करून घेतलं त्या कैकेयीने त्या मंथरेचं ऐकून. त्यामुळे मनुष्यानी कानाचं कच्चं कधीही नसलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला कैकेयीची कहाणी शिकवते. कानाचं कच्चं कधी व्हायचं नाही. देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे ना, विवेक बुद्धी दिली आहे. कोणी काही कानात सांगू दे, आपला विवेक वापरून बघा की काय खरं आहे ना काय नाही. कैकेयीने जर विवेक वापरला असता तर ही भली मोठी चूक तिच्याकडून घडली नसती. जितके राम प्रसिद्ध आहेत तितकीच कैकेयी पण प्रसिद्ध आहे, मंथरा पण प्रसिद्ध आहेत, पण खलनायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. कोणी त्यांचं नाव आदराने नाही घेत. एका चुकीच्या निर्णयाने किती घात केला त्या कैकेयीने. आता मात्र ती कैकेयी सावध झाली आणि सावध होऊन कौसल्याची, सुमित्रेची क्षमा मागतीये. हेही नसे थोडके. मनुष्याला स्वतःची चूक समजल्यानंतर पहिली पायरी काय असते? ज्यांच्याविषयी आपण अपराध केलेला आहे त्यांना गाठून माझी चूक झाली एवढं कबूल करणं, ही झालेली चूक दुरुस्त करण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. मनुष्य तसं नाही करत.
मनुष्य म्हणतो नाही मी चुकलोच नाही, मी चुकलोच नाही, मी चुकलोच नाही, हट्टी बनून बसतो आणि त्यामध्येच स्वतःचा घात करतो. त्यामुळे जेव्हा माणसाच्या लक्षात येतं की माझी कृती माझ्या अविवेकामुळे चुकीची घडलेली आहे, तेव्हा बेरोक ठोक जाऊन क्षमा मागून यावी. क्षमेमध्ये प्रचंड ताकद आहे. क्षमा मागितल्यानंतर समोरचा माणूस 4 शब्द ऐकवेल तुम्हाला. काय उपयोग आता क्षमा मागून, झालं ते झालं, नुकसान करायचं ते ऐका ऐका. पण त्या व्यक्तीच्या मनातली सगळी भडास बाहेर निघाल्यानंतर तीच व्यक्ती म्हणेल जाऊ दे, आता पश्चात्ताप झाला ना, आता आहे त्यातून आपण सावरू, असं म्हणून तीच व्यक्ती तुमची सहाय्यक बनून जाते. त्यामुळे जीवनामध्ये आपल्या हातून चूक झाली ती कळली की लगेच क्षमा मागून मोकळं व्हावं, म्हणजे आपल्या हृदयावर ते दडपण राहत नाही. क्षमा मागून मोकळं व्हावं, दडपण राहत नाही. आता ही क्षमा कैकेयीने मागितली आहे आणि कौसल्या देखील, सुमित्रा देखील मनाने इतक्या उदार आहेत की कैकेयीला मिठी मारून म्हणतात, अगं कैकेयी, भाग्यातच तसं होतं, त्यात तुझा तरी काय दोष. किती उदारता आहे बघा त्यांची, की आपल्या भाग्यातच हे असं लिहिलेलं होतं, त्यात तू निमित्त बनलीस, तुझा काय दोष, असं म्हणून कैकेयीचा स्वीकार त्या दोघी करतायत पूर्ववत, कुठेही मनात अढी ठेवत नाहीयेत. आणि कैकेयी म्हणतीये की आपण रामाला शोधायला जाऊ, त्याला भेटू, त्याला सांगू की हे अविवेकाने घडलेलं आहे, तेव्हा परत हे रामा तू चल आणि राज्य ग्रहण कर, हे आपण सांगायला जाऊ. ही कैकेयी भूमिका मांडतीये. आणि त्यानंतर या तिन्ही राण्या, भरत, शत्रुघ्न आणि सगळं सैन्य असं घेऊन रामाला भेटायला निघालेले आहेत. सैन्य का घेतलेलं आहे? कारण आता जे प्रभू रामचंद्र येणार आहेत अयोध्येमध्ये ते राजा म्हणून येणार आहेत. कारण दशरथ गेलाय, त्यामुळे राज्याचा अधिकारी कोण झालाय? राम झालेला आहे. त्यामुळे राजा परत येणार, तो हात हलवत थोडंच येणार, तो व्यवस्थित रथावर आरूढ होऊन सैनिकांबरोबर हत्ती घोड्यांसहित येणार. म्हणून सगळी राजचिन्ह घेऊन हे सगळे हत्ती घोडे वगैरे घेऊन निघालेले आहेत आणि रामाचा शोध घेत घेत चित्रकूट पर्वताच्या पायथ्यापर्यंत पोचलेले आहेत. आता पुढे काय होईल हे उद्याच्या सत्रामध्ये पाहू. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव. धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का, गौ माता की गौ हत्या, भारत भारत भारत. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव.